हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. घाटाळ सरांचं इतिहास बुक आहे. या पुस्तकावर सुद्धा आपण एमसीक्यू सिरीजचं सुरू करतोय. म्हणजे घाटाळ आणि कटारे सर, अनिल कटारे सरांचं बुक आहे. या दोन्ही पुस्तकामधून आपण ही एमसीक्यू सिरीज सुरू केलेली आहे. याच्यामध्ये बरेच असे महत्त्वाचे पॉईंट आहेत. ऑलरेडी आपण एक दोन लेसन्स कव्हर केलेले आहेत. आज या पॉईंटवरनं परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हे प्रश्न मी स्वतः तयार केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. एकदा पहा, म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव येईल. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे, तो म्हणजे खालील वर्णनावरनं व्यक्ती ओळखा, असा आहे. म्हणजे काही वर्णन केलेलं आहे, त्यावरून कोणत्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये ती वक्तव्य आहेत किंवा ती सेंटेन्स आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिला सेंटेन्स आहे, 1911 मध्ये त्यांनी गोंदिया जिल्ह्यात मुलींची पहिली शाळा काढली. दुसरं विधान आहे, उदय वाचनालय ही त्यांनी सुरू केले. तिसरं विधान आहे, 1920 ते 1923 या काळात हे मध्य प्रांत वऱ्हाडच्या कायदे मंडळावर गव्हर्नर नियुक्त अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. अशा प्रकारे आपल्याला 3 सेंटेन्स दिले आणि आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. ऑप्शनमध्ये दिलेले आहे शिवराम जन्मा कांबळे, गणेश अक्काजी गवई, कालीचरण नंदा गवळी आणि किसन बनसोड. तर आता या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर ते अचूक उत्तर आहे ते म्हणजे कालीचरण नंदगवळी. कालीचरण नंदगवळी यांच्या संदर्भामधली ही वक्तव्य आहेत. आता बऱ्याच वेळा परीक्षेला कसं होतं, तर शिवराम जानबा कांबळे, किसन फागुजी बानसोडे आणि इतर काही महत्त्वाच्या व्यक्ती त्यांच्याबद्दल दलित पूर्व, आंबेडकर पूर्व दलित चळवळीपैकी व्यक्तीवरच प्रश्न विचारले जातात. परंतु ह्यामध्ये दोन असे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, एक म्हणजे गणेश अक्काजी गवई आणि कालीचरण नंदगवळी. यांच्यावर जास्त करून प्रश्न आजकाल विचारले जात नाहीत, परंतु इथून येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता कालीचरण नंदगवळी हेच अचूक उत्तर आहे. तर कालीचरण नंदगवळी यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांचा जन्मच हा विदर्भामधला जो भंडारा जिल्ह्यामध्येच त्यांचा जन्म आहे. कालीचरण नंदगवळी यांचा जन्म भंडारा जिल्ह्यामधला आहे. किती साली त्यांचा जन्म झालाय? 1886 साली. 1886 साली. आणि 1911 साली त्यांनी काय केलं, तर गोंदिया जिल्ह्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली होती. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. उदय वाचनालय सुद्धा त्यांनी सुरू केलेलं होतं. आता गोंदिया जिल्ह्यामध्ये त्यांनी शाळा काढली होती तेव्हा त्यांना खर्च आला होता 1911 मध्ये 3000 रुपये. किती आला होता? 3000 रुपये खर्च करून त्यांनी ती शाळा काढली होती. दुसरं म्हणजे किसन फागोजी बनसोड, आता ही जी व्यक्ती आहे किंवा यांनी सुरू केलेलं विटाळ विध्वंसन होतं. आता हे विटाळ विध्वंसन नागपूर येथून प्रकाशित होणारं होतं, साप्ताहिक. यामधून सुद्धा त्यांनी अस्पृश्यांच्या ज्या व्यथा आहेत, वेदना आहेत, याच्यावर त्यांनी वाचा फोडलेली आहे. कुणी? कालीचरण नंदा गवळी यांनी. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कालीचरण नंदा गवळी खूप महत्त्वाचं. त्याचबरोबर दुसरा ऑप्शन होता गणेश अक्काजी गवई, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे ना, कालीचरण नंदगवळी यांच्याबद्दल काही इतर महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला 2-3 गोष्टी नक्की लक्षात येतील. पहिलं म्हणजे नागपूरला जे 1920 साली नागपूरला अखिल भारतीय बहिष्कृत परिषद भरवली होती. त्याचे अध्यक्ष होते कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तिथली ती परिषद भरली होती. आणि जी परिषद नागपूरला भरली होती ना, त्या परिषदेचे स्वागत अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती, तर कालीचरण नंदगवळी यांची करण्यात आली. आणि त्या परिषदेमध्ये त्यांचं एक फेमस वाक्य आहे, ते म्हणजे आम्हा महार मांगांना अगदी पशुप्रमाणे वागवण्यात येते, असं का? आमच्यामध्ये चोखामेळा यांच्यासारखे संत होऊन गेले, असं वगैरे त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्यामुळं कालीचरण नंदगवळी हे महत्त्वाचे आहे. कालीचरण नंदगवळी यांना गोंदिया नगरपालिकेचे सदस्य सुद्धा राहिलेत आणि अध्यक्ष सुद्धा राहिलेले. भारतीय महाराष्ट्र पंचायत सुद्धा त्यांच्या अंडरखाली स्थापन झालेली होती. आता प्रश्न जर तुम्हाला मी असा विचारला, कालीचरण नंदगवळी यांच्यावर कोणाच्या विचारांचा किंवा कोणत्या व्यक्तींच्या विचारांचा प्रभाव पडला होता, असं जर विचारलं तर ऑब्व्हियसली शाहू महाराज एक नंबरला आहेत, हे लक्षात घ्या. शाहू महाराजांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडलेला होता. त्याचबरोबर महात्मा फुले यांचाही प्रभाव त्यांच्यावर आहे. आणि तिसरी एक महत्त्वाची व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे वी रा शिंदे, म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या व्यक्तीचा सुद्धा कालीचरण नंदगवळी यांच्यावर प्रभाव पडला होता. म्हणजे शाहू महाराज, महात्मा फुले आणि तिसरी व्यक्ती कोण आहे, तर विठ्ठल रामजी शिंदे यांचा सुद्धा त्यांच्यावर प्रभाव पडलेला तुम्हाला पाहायला मिळतो. आता या ऑप्शनपैकी आणखी एक महत्त्वाचा व्यक्ती आहे, ते म्हणजे गणेश अक्काजी गवई. तर हे मध्य प्रांत वऱ्हाडमधल्या त्रिमूर्ती म्हणून ओळखण्यात येतं. त्यामध्ये गणेश अक्काजी गवई आहेत, कालीचरण नंदगवळी आहेत आणि किसन फागोजी बनसोड, या तिन्ही व्यक्ती महत्त्वाच्या आहेत. आता गणेश अक्काजी गवई यांचं सुद्धा कार्य कुठं आहे, तर विदर्भामध्येच तुम्हाला पाहायला मिळतं.
विदर्भामध्ये त्यांचं कार्य तुम्हाला पाहायला मिळतं. आता राष्ट्रीय शिक्षणाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे दादासाहेब खापर्डे. हे नाव तुम्ही ऐकलं असाल. शिक्षणाच्या संदर्भामध्ये ना गणेश अक्काजी गवई यांनी दादासाहेब खापर्डे यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्या काळी ती प्रसिद्ध पण झाली होती. दुसरं म्हणजे गणेश अक्काजी गवई यांना धर्मांतर केलेलं आवडत नव्हतं. त्यांनी धर्मांतराला सुद्धा विरोध केला होता. म्हणजे ज्या ख्रिश्चन मिशनऱ्या भारतामध्ये येऊन धर्मांतरासाठी वेगवेगळे आमिषे दाखवत आणि बरीच लोक त्या आमिषाला बळी पडत असत, म्हणून ते जाहीरपणे या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मांतरावर टीका करत असत. कोण? गणेश अक्काजी गवई. तर हे त्यांच्याबाबतच्या 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे गणेश अक्काजी गवई यांचे जे विचार आहेत, तर हे असा जर प्रश्न विचारला, गणेश अक्काजी गवई यांचे विचार कोणत्या समाजाच्या विचारांशी जुळणारे होते, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे सत्यशोधक समाज. कोणता? सत्यशोधक समाजाच्या जे विचार आहेत त्या विचाराशी यांचे विचार जुळणारे होते. तर हे तुम्ही जाता जाता जर नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे शिवराम जानबा कांबळे. हे तुम्हाला माहिती आहे की श्रीशंकर प्रसादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज त्यांनी 1904 स्थापन केला होता. तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. आय होप तुमचा पहिला प्रश्न क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न आहे खालील वर्णनांवर व्यक्तीच ओळखायचे. पहिलं विधान आहे त्यांचा जन्म जमखिंडी संस्थान येथे 1873 मध्ये झाला. आगरकरांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. तिसरं विधान आहे मुंबई प्रार्थना समाज व कोलकाता समाजातर्फे इंग्लंड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये धर्म शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी ते गेलेले होते असं म्हटलेलं आहे. कोलकाता मधलं ब्राह्मो समाज इथं शब्द राहिला लिहायचा. ब्राह्मो समाज हा शब्द इथं लिहायचा राहिलेला आहे, हे लक्षात घ्या. ओके. म्हणजे आता तुम्हाला आणि ऑप्शन दिलेत विठ्ठल रामजी शिंदे, किसन फागोजी बनसोड, कालीचरण नंद गवळी आणि गणेश अक्काजी गवई. आता हे प्रश्न जर बघितला तर तुम्हाला त्याचं उत्तर डेफिनेटली कळेल एका वाक्यावरनं. ते म्हणजे त्यांचा जन्म जमखिंडी संस्थान येथे झालाय. त्यामुळे या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे तर ते विठ्ठल रामजी शिंदे येतं, कारण जमखिंडी येथे संस्थानामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. दुसरं महत्वाचं म्हणजे ना विठ्ठल रामजी शिंदेचं ना तुम्ही बऱ्याच पुस्तकामध्ये बघा वर्णन केलेलं आढळतं. ते कसं की दिप्पाड देहदृष्टी, त्यानंतर पांढरी दाढी आणि केस ऋषीमुनींसारखे अशा प्रकारे तुम्हाला जास्त करून वर्णन केलेलं तुम्हाला पाहायला मिळतं विठ्ठल रामजी शिंदे यांचं. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झाला आहे तो जमखिंडी संस्थान येतं 1873 मध्ये. एक्झॅक्टली डेट जर सांगायची झाली तर ती येते 23 एप्रिल 1873 मध्ये त्यांचा जन्म झालाय. जमखिंडी संस्थान विजापूर जिल्हा या ठिकाणी. आता हे जे संस्थान होतं ना, हे संस्थान कशासाठी फेमस होतं हे तुम्हाला माहित असू द्या. तर मोफत शिक्षणासाठी ना हे जमखिंडी संस्थान फेमस होतं. आता 18व्या वर्षी ते मॅट्रिक पास झाले होते. आगरकरांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. परंतु फक्त आगरकरांच्याच विचारांचा प्रभाव पडला होता का? आगरकरांच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर काही महत्त्वाच्या व्यक्तींचा सुद्धा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. त्याच्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे जे.एस. मिल हे जे लेखक ग्रंथ यांचा जो लिबर्टी हा जो ग्रंथ आहे किंवा हर्बर्ट स्पेन्सरच्या विचारांचा सुद्धा त्यांच्यावर प्रभाव पडलेला पाहायला मिळतो. आता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे त्यांचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. तो परीक्षेला बऱ्याच वेळा विचारला जातो. त्या ग्रंथाचं नाव आहे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा जो ग्रंथ होता त्यांनी 1913 साली लिहिलेला आणि ह्या ग्रंथावरून बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. दुसरं एक महत्त्वाचं आहे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचं आत्मचरित्र आहे. आत्मचरित्राचं नाव काय आहे? माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचं आत्मचरित्र. हे सुद्धा खूप फेमस आहे. मुंबई प्रार्थना समाज आणि कोलकात्याचा ब्राह्मण समाजातर्फे इंग्लंड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये धर्म शिक्षणाच्या अभ्यासासाठी गेलेले होते. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे 1906 साली स्थापन झालेली एक संस्था, त्या संस्थेचं नाव ते म्हणजे ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशन. ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशन ही 1906 साली स्थापन करण्यात आलेली होती आणि ही संस्था खूप महत्त्वाची आहे. आणखी तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल, तर मुरळी प्रतिबंधक परिषद ही त्यांनी भरवली होती. आता प्रश्न असा विचारला की विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुरळी प्रतिबंधक परिषद केव्हा भरवली होती, तर ती भरवली होती 1911 मध्ये. विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1911 मध्ये मुरळी प्रतिबंधक परिषद भरवली होती आणि ती प्रथा बंद करण्याचे त्यांनी पहिला प्रयत्न केला होता. आणि या प्रयत्नामध्ये त्यांना साथ कुणी दिली, तर त्यांची जी बहीण होती जनाक्काबाई म्हणून त्यांना ओळखलं जातं, जनाक्का. तर त्यांनी याच्यासाठी त्यांना साथ दिलेली होती, हे लक्षात राहू द्या. मुरळी प्रतिबंधक परिषद कधी भरवली होती?
तर ती 1911 मध्ये त्यांनी भरवली होती. मराठा राष्ट्रीय संघ, जी ब्राह्मणेतरांच्या 3 संघटनापैकी एक महत्वाची संघटना आहे, ती म्हणजे मराठा राष्ट्रीय संघ. या मराठा राष्ट्रीय संघ स्थापन करण्यामध्ये सुद्धा त्यांचा महत्वाचा वाटा होता. ही संघटना 1917 मध्ये स्थापन करण्यात आलेली होती आणि पुण्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये महत्वाचा वाटा तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळं महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे नाव खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या ब्राह्मणेतर चळवळीतील वृत्तपत्रांनी मद्यपान बंदीचा आग्रह धरला नव्हता? दिनमित्र, विजयी मराठा, राष्ट्रवीर, हंटर आणि कैवारी असं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये ना ब्राह्मणेतर चळवळीतील जे वृत्तपत्रामध्ये थोडीशी फूट पडण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे मद्यपान बंदी. आता मद्यपान बंदीचा आग्रह काही वृत्तपत्रांनी धरला, परंतु एक असं वृत्तपत्र आहे की त्या वृत्तपत्रानं मद्यपान बंदीचा आग्रह धरला नव्हता, कारण त्या वृत्तपत्रामध्ये मद्यपानाच्या संदर्भामधल्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात होत्या आणि इतर काही 4 वृत्तपत्र होते की जे म्हणत होते की मद्यपान बंदीचा आग्रह धरला होता. आणि याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कैवारी. कैवारी हे जे वृत्तपत्र होतं, या वृत्तपत्रामधून मद्यपान बंदीचा आग्रह धरलेला नव्हता. त्याच्यामध्ये मद्यपानाच्या संदर्भामधल्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात होत्या, परंतु दिनमित्र, विजयी मराठा, राष्ट्रवीर, हंटर या वृत्तपत्रामधून मद्यपान बंदीचा आग्रह केलेला होता. हे लक्षात ठेवावा, कैवारीमध्ये तसं नव्हतं. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे खालील विधानामधून आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन ही पुस्तिका लिहिली. दुसरं विधान आहे, या पुस्तकाचे प्रकाशक रामचंद्र लाड तर मुद्रक केशवराव जेधे होते. तिसरे विधान आहे, या पुस्तकाला प्रस्तावना लेखक केशवराव बागडे यांनी दिली. आता याचं उत्तर, अचूक उत्तर मी तुम्हाला सांगतो, पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. पहिलं पर्याय बरोबर आहे, तिसरं पर्याय बरोबर आहे. आता तुम्हाला पहिल्यांदा हे समजून घेणं गरजेचं आहे की देशाचे दुश्मन ही पुस्तिका दिनकरराव जवळकर यांनी का लिहिली. तर याच्यामध्ये पहिला इशू होता तो म्हणजे महात्मा फुले यांचा पुतळा बसवण्यासाठी टिळकांचे अनुयायी आणि त्यांच्या सल्ल्याने चालणारे जे ब्राह्मणेतर नगरपालिका सदस्यांनी विरोध केलेला होता. आणि महात्मा फुले यांची बदनामी करण्यासाठी गणपतराव नलावडे, हे नाव लक्षात घ्या, गणपतराव नलावडे यांनी एक पुस्तिका लिहिली होती, ते म्हणजे सत्यशोधक की ख्रिस्ती सेवक. आणि त्याला उत्तर म्हणून दिनकरराव जवळकर यांनी काय केलं होतं, तर देशाचे दुश्मन ही पुस्तिका लिहिली होती. परंतु या पुस्तिकेचे प्रकाशक रामचंद्र लाड नव्हते, तर त्याचे प्रकाशक होते केशवराव जेधे. आणि जे मुद्रक होते तर ते मुद्रक होते रामचंद्र लाड. म्हणजे मुद्रक होते रामचंद्र लाड, केशवराव जेधे हे त्याचे प्रकाशक होते, एवढा फक्त फरक आहे. आणि याला प्रस्तावना दिली होती लेखक केशवराव बागडे यांनी. म्हणजे प्रश्न इथे लक्षात ठेवू शकता. दिनकरराव जवळकर देशाचे दुश्मन पुस्तिका का लिहिली, तर गणपतराव नलावडे यांनी सत्यशोधक की ख्रिस्ती सेवक हा पुस्तिका काढली होती, त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी ही पुस्तिका लिहिली. दुसरं म्हणजे या पुस्तकाचे, देशाचे दुश्मन या पुस्तकाचे प्रकाशक होते केशवराव जेधे आणि मुद्रक होते रामचंद्र लाड, हा फरक आहे. आणि त्याला प्रस्तावना दिली होती केशवराव बागडे यांनी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1913 मध्ये कोणी कुलकर्णी लीलामृत हे काव्य प्रसिद्ध केले? ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे मुकुंदराव पाटील. मुकुंदराव पाटील यांनी 1913 मध्ये कुलकर्णी लीलामृत हे काव्य प्रसिद्ध केलं होतं. ऍक्च्युली त्याचं रिझन होतं काय, तर जे खेड्यामधले ब्राह्मण कुलकर्णी आहेत ना, तर ते खेड्यामधल्या लोकांचं जे अज्ञान आहे किंवा काही लोकांचा धर्मभोळेपणा आहे, तर त्याचा ते कसा फायदा घेतात हे त्यांनी काही पत्राच्या स्वरूपामध्ये, ग्रंथ स्वरूपामध्ये मांडलेलं होतं. कोणी? मुकुंदराव पाटील यांनी कुलकर्णी लीलामृत म्हणजे कसा गैरफायदा घेतात ते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तांदूळ फंड, कापड फंड, रुची फंड या संदर्भात असलेली व्यक्ती ओळखा. आणि ऑप्शन दिले. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे. तांदूळ फंड म्हणजे मुठभर तांदळामागे स्त्रीचं हृदय. कापड फंड सीलबंद पेट्या ऑफिस आणि इतर सार्वजनिक ठिकाणी ठेवल्या होत्या. रुची फंड, अशा प्रकारे हे तिन्ही फंड. आता वीरा शिंदे यांच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची संस्था, ती म्हणजे ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशन. आणि या ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशनच्या कार्याला मदत म्हणून ह्या प्रकारे तांदूळ फंड, कापड फंड आणि रुची फंड हे त्यांच्या संदर्भामध्ये होतं. दुसरं म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांची बहीण जानकीबाई किंवा जनाकाबाई यांना सासरीला त्रास होत होता, म्हणून त्यांनी त्याला माहेरी आणलं होतं आणि त्यांना इंग्रजी शिकवलं, नोकरी करू दिली होती. आणि अस्पृश्य निवारण कार्यामध्ये त्यांच्या बहिणीनं त्यांना केलेली मदत महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मराठा राष्ट्रीय संघ बाबत खालील विधानामधून चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. चुकीचं पहिलं विधान आहे, 1917 मध्ये विठ्ठलरामजी शिंदे यांनी पुणे येथे याची स्थापना केली. दुसरं विधान आहे, हा संघ स्थापन करण्यात काशीनाथ ठकोजी जाधव, सखारामपंत जेधे यांचा सहभाग होता.
तिसरे विधान आहे काँग्रेसला सहकार्य न करता आपले कार्य चालू ठेवायचे हे धोरण त्यांनी ठेवले होते. आणि याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, मराठा राष्ट्रीय संघ हा स्थापन केला होता महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी पुणेला 1917 मध्ये. एक्झॅक्ट डेट जर बघायची झाली तर 16 ऑक्टोबर 1917 ही डेट आहे. आता हा संघ स्थापन करण्यामध्ये काशीनाथ ठकोजी जाधव होते, सखारामपंत जयदे हे पण होते. त्याचबरोबर इतर 2-3 महत्वाच्या व्यक्ती आहेत, त्या म्हणजे त्र्यंबक हरी औटे आणि नारायण एरवंडे यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मराठा राष्ट्रीय संघ स्थापन करण्यामध्ये काशीनाथ ठकोजी, सखारामपंत जयदे, त्र्यंबक हरी औटे आणि नारायण एरवंडे यांचं सुद्धा नाव महत्वाचं आहे. विठ्ठलराम शिंदे तर डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरं विधान आहे की राष्ट्रीय सभेला अनुकूल असं धोरण आखण्याचं त्यांनी ठरवलं होतं. त्याला सहकार्य न करता आपलं कार्य असं नाहीये की त्यांच्याशी संगनमताने राहायचं ठरवलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 19 डिसेंबर 1917 रोजी पुणे येथे ऑल इंडिया मराठा लीग, ली झाले तर ग लेज राहिली, ऑल इंडिया मराठा लीग ही संस्था कोणी स्थापन केली? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे बाबूराव जेधे. कारण तुम्हाला जेधे ब्रदर्स एकूण 4 होते, बाबूराव, केशवराव, सखाराम आणि बळवंत. ह्याच्यामधलं सखारामपंत जेधे म्हटल्यानंतर तुम्हाला मराठा राष्ट्रीय संघ लक्षात ठेवलं पाहिजे, कारण मराठा राष्ट्रीय संघ स्थापन करण्यामध्ये सखारामपंत जेधे यांचा महत्वाचा वाटा होता. त्याचबरोबर ऑल इंडिया मराठा लीग स्थापन करण्यामध्ये कुणाचा महत्वाचा वाटा आहे तर तो म्हणजे बाबूराव जेधे यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे हा सुद्धा पॉईंट तुम्हाला नक्की लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील विधानामधून बरोबर असलेली विधान ओळखा. पहिलं विधान आहे दिनकरराव जवळकर यांनी छत्रपती पद्य संग्रह नावाची एक पुस्तिका काढली होती. दुसरं विधान आहे या पुस्तिकेत संत रामदास यांच्यावर टीका केलेली आहे. आणि तिसरं आहे या पुस्तिकेत शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा गांधी यांच्याविषयी आदर व्यक्त केला. चौथं विधान आहे वरीलपैकी बरोबर. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सर्व विधानं बरोबर आहेत. तर दिनकरराव जवळकर यांच्याबद्दल बरेच महत्वाचं म्हणजे देशाचे दुश्मन असू द्या किंवा बऱ्याच गोष्टी असू द्या, तर छत्रपती पद्य संग्रह नावाची पुस्तिका सुद्धा त्यांनी काढली होती. आणि संत रामदास यांच्यावर टीका सुद्धा केलेली आहे. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा गांधी यांच्याविषयी त्यांनी आदर व्यक्त केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या ब्राह्मणेतर चळवळीतील पत्र संपादकांनी शिमग्याच्या सणावर टीका करून त्यातील गलिच्छ प्रकार थांबले पाहिजे अशी भूमिका घेतली होती? त्याच्यामध्ये भास्करराव जाधव, दिनकरराव जवळकर असे ऑप्शन दिलेले आहेत. आता फक्त हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, फक्त तुम्हाला याचं उत्तर माहीत असणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे, म्हणून आपण हा प्रश्न घेतलाय. शिमग्याच्या सणावर टीका करून त्यातील गलिच्छ प्रकार थांबवले पाहिजेत, याच्यासाठी 2 महत्वाचे पत्र संपादक आहेत की जे ब्राह्मणेतर चळवळीतील पुढारी होते आणि त्यांनी पुढाकार घेतला होता. त्याचं उत्तर आहे ते म्हणजे भगवंत पाळेकर आणि श्रीपतराव शिंदे. भगवंत पाळेकर आणि श्रीपतराव शिंदे यांनी घेतलं होतं. श्रीपतराव शिंदे यांचं सगळ्यात महत्वाचं पत्र म्हणजे विजयी मराठा, हे लक्षात ठेवा. श्रीपतराव शिंदे म्हटलं की विजयी मराठा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे शिमग्याच्या सणावर टीका करून त्यातील गलिच्छ प्रकार थांबले पाहिजेत अशी भूमिका घेणारे महत्वाचे 2 ब्राह्मणेतर चळवळीतील पत्र संपादक, त्यातला एक म्हणजे श्रीपतराव शिंदे आणि दुसरे म्हणजे भगवंत पाळेकर. तर या लेसनमध्ये आपण काय केलेलं आहे की काही महत्त्वाचे प्रश्न जे गाठाळ सरांच्या इतिहास बुकमधून बरेचसे कव्हर केलेले आहेत आणि ते डिस्कशन स्पष्टीकरणासहित व्यवस्थित दिलेलं आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आपण MCQची सिरीज सुरू केली होती अनिल कटारे सरांचं जे इतिहास पुस्तक आहे त्या पुस्तकावर आधारित. त्याचा पहिला भाग आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. आज आपण पाहणार आहोत त्या पुस्तकामधला दुसरा भाग MCQच्या स्वरूपामध्ये. दुसरं म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा. ते सबस्क्राईब कसं करायचं ते समोर तुम्हाला मी सांगितलं आहे. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात टिंबटिंब येथून प्रकाशित होणाऱ्या दिनमित्र वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती. त्याचे ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन आहे सातारा, दुसरा ऑप्शन आहे महाड,
तिसरा ऑप्शन आहे तरवडी आणि चौथा ऑप्शन आहे वाई. असे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे त्यातलं अचूक उत्तर शोधायचं आहे. प्रश्न काय आहे? सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भामध्ये, हा पॉईंट लक्षात ठेवा, दख्खन आणि विदर्भामध्ये पक्का ग्रामीण पाया मिळवून देणारं. आता याचं जे अचूक उत्तर आहे तर त्याचं उत्तर आहे तरवडी, पर्याय क्रमांक 3 बरोबर. संदर्भ अनिल कटारे सरांचं पुस्तक. आता तरवडी हे ठिकाण कुठे येतं पहिल्यांदा ते लक्षात घ्या. तरवडी येतं तालुका नेवासा, तालुका येतो नेवासा आणि डिस्ट्रिक्ट येतो अहमदनगर. कुठला येतो? अहमदनगर. अहमदनगर डिस्ट्रिक्ट मधल्या नेवासा तालुक्यामध्ये असणारा तरवडी हे गाव, या गावामध्ये जे सत्यशोधक समाजाला दख्खन आणि विदर्भामध्ये जो ग्रामीण पाया मिळवून देण्यामध्ये जे महत्वाचा वाटा ज्या वृत्तपत्रानं उचलला त्या वृत्तपत्राचं नाव होतं दिनमित्र. आणि हे जे वृत्तपत्र आहे तर हे वृत्तपत्र कोणी चालवलं त्या व्यक्तीचं नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे मुकुंदराव पाटील. काय लक्षात ठेवायचं? व्यक्तीचं नाव मुकुंदराव पाटील. तर दिनमित्र हे वृत्तपत्र जास्त करून ज्या व्यक्तीनं चालवलं त्या व्यक्तीचं नाव मुकुंदराव पाटील. हे महत्वाचा पॉईंट आहे. म्हणजे तुम्हाला या पॉईंटमधून 2-3 प्रश्नातून 2-3 पॉईंट डेफिनेटली लक्षात ठेवायचे. पहिलं म्हणजे सत्यशोधक समाजाच्या संदर्भामध्ये दख्खन आणि विदर्भामध्ये जो ग्रामीण पाया मिळवून देण्यामध्ये दिनमित्र वृत्तपत्राची महत्वाची भूमिका आहे. ते कुणी सुरू केलं होतं किंवा जे कुणी चालवलं, जास्त करून ज्यांनी फेमस आणलं ती म्हणजे मुकुंदराव पाटील. कोणत्या ठिकाणावरून आणलं होतं तर तरवडी या ठिकाणावरून. तरवडी हे ठिकाण कुठे येतं तर नेवासा तालुका आणि डिस्ट्रिक्ट येतो अहमदनगरमध्ये. ओके, आय होप तुमचा पहिला प्रश्न क्लिअर आणि पॉईंट क्लिअर झाला असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ऑप्शन आहेत भास्करराव जाधव, हरिभाऊ चव्हाण, अण्णासाहेब लठ्ठे आणि परशुराम घोसरवाडकर असे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आता याचा उत्तर देताना थोडंसं विचार करून द्या, कारण प्रश्न खूप महत्वाचा आणि इंटरेस्टिंग आहे. त्या शब्दावरनं तो प्रश्न तयार होतो. आता तुम्ही जर याचं अचूक उत्तर बघितलं तर बरेच जण भास्करराव जाधव आणि परशुराम घोसरवाडकर यांच्यामध्ये कन्फ्यूज होतील आणि याचा जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 4, परशुराम घोसरवाडकर. हे यांच्या अध्यक्षतेखाली जी सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे शाहू महाराजांनी केली होती 11 जानेवारी 1911 रोजी. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी अध्यक्षतेखाली कोण होते तर परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. परंतु हे जे सत्यशोधक समाजाचं जे कार्यकारी मंडळ होतं, लक्षात घ्या, सत्यशोधक समाजाचं जे कार्यकारी मंडळ होतं त्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली होती तर भास्करराव जाधवांची नियुक्ती केली होती. परत एकदा हा पॉईंट लक्षात घेण्यासारखा आहे. जे कार्यकारी मंडळ होतं सत्यशोधक मंडळाचं समाजाचं तर त्याचं अध्यक्ष म्हणून भास्करराव जाधव नेमले होते आणि अण्णासाहेब लठ्ठेंना उपाध्यक्ष केलं होतं. परंतु जी सत्यशोधक समाजाची कोल्हापुरामध्ये जी स्थापना झाली ना तर ती स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली बैठक करण्यात आली होती तर परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली. म्हणजे या प्रश्नामधून सुद्धा तुमचे 2 पॉईंट क्लिअर झाले पाहिजेत. पहिले लक्षात ठेवा, शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 ही दिनांक पण तेवढीच महत्वाची आहे. या दिनांकाला कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अध्यक्षतेखाली होते कोण? परशुराम घोसरवाडकर. परंतु हे जे सत्यशोधक समाजाचं कार्यकारी मंडळ आहे, परत शब्द सांगतोय मी, कार्यकारी मंडळ, आणि या कार्यकारी मंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं भास्करराव जाधव यांना आणि अण्णासाहेब लठ्ठे काय होते त्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष होते. हे लक्षात ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे कार्यकारी मंडळाचं. तर हा पॉईंट परीक्षेसाठी महत्वाचा ठरू शकतो. आय होप तुमचा हा पॉईंट क्लिअर झाला असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, गोपाळ हरी देशमुखाबद्दल पुढे दिलेल्या 2 वाक्यामध्ये कोणतं वाक्य चुकीचं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं वाक्य आहे, त्यांनी इंदुप्रकाश, लोकहितवादी, ज्ञानोदय ही वर्तमानपत्र सुरू केली. ही 3ही वर्तमानपत्राला मी हायलाइट करून ठेवतो. त्यांचे असे मत होते की देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही, म्हणून ब्रिटिशांकडून भारतीयांना आपले राजकीय हक्क घेतला पाहिजे. ब्रिटिशांकडून भारतीयांनी आपला जो राजकीय हक्क आहे तर तो घेतला पाहिजे. याच्यामध्ये त्यांनी सांगितले, आपला प्रश्न काय विचारलाय की कोणतं विधान हे चुकीचं आहे असं आपल्याला विचारले. त्यामुळे ह्या शब्दावर सुद्धा थोडासा ट्रेस करा, चुकीचं कोणतं ओळखायचं आहे. आता याचं जे अचूक उत्तर आहे तर पहिलं विधान हे चुकीचं आहे, दुसरं विधान हे बरोबर आहे. लक्षात घ्या, पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं विधान बरोबर आहे. आता पहिलं विधान चुकीचं का आहे ते समजून घ्या. गोपाळ हरी देशमुख म्हणल्यानंतर आपण लोकहितवादी म्हणतो, त्यामुळे हे तर बरोबर आहे. त्याचबरोबर त्यांनी इंदुप्रकाश जे वृत्तपत्र आहे किंवा हे सुरू करण्यामध्ये यांचा पुढाकार होता.
परंतु ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू करण्यामध्ये पुढाकार नसून त्यांचा एक आणखी ज्ञानवर्ण वृत्तपत्र होतं. त्या वृत्तपत्राचं नाव आहे ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाश हे जे वृत्तपत्र सुरू करण्यामध्ये त्यांनी आपला पुढाकार घेतला होता. म्हणजे ज्ञानप्रकाश वृत्तपत्र सुरू करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता, ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू करण्यामध्ये पुढाकार नव्हता. त्यामुळे पहिलं विधान हे चुकीचं ठरते एका रिझनमुळं. म्हणजे प्रश्न किती छोट्याशा पॉईंटमध्ये फिरू शकतो हे लक्षात घ्या. दुसरं विधान तर डेफिनेटली बरोबर आहे. गोपाळ हरी देशमुख म्हटल्यानंतर आपण म्हणतो त्यांनी लिहिलेली शतपत्र कोणत्या साप्ताहिकात लिहिली? जे भाऊ महाजन यांचं प्रभाकर साप्ताहिक होतं. प्रभाकर भाऊ महाजन यांचं, याच्यामध्ये त्यांनी शतपत्र लिहिलेली होती. त्यांना पाश्चात्य ज्ञानाची आवड होतीच गोपाळ हरी देशमुख यांना. भारतीय स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते होते डेफिनेटली, कारण त्यांनी आपल्या वर्तमानपत्राच्या लेखनातून बरेच असे इंग्रजी राजवटीविषयीचे वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, गोपाळ हरी देशमुख म्हटल्यानंतर इंदू प्रकाश स्थापनेमध्ये पण पुढाकार होता थोडाफार. लोकहितवादी, ऑब्विसली त्यांना लोकहितवादीच म्हटलं जातं, टोपण नाव. परंतु ज्ञानोदय नसून ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्र सुरू करण्यामध्ये ना त्यांनी एक पुढाकार घेतलेला होता, हे लक्षात ठेवा. तर एवढा पॉईंट जरी लक्षात ठेवला तरी मोर दॅन इनफ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. 17 नोव्हेंबर 1817 रोजी त्यांनी वाकडेवाडे येथे वडिलांची समाधी बांधली. त्याच्यामध्ये मग राघोजी साळवे, लहुजी वस्ताद साळवे, मोरो विठ्ठल साळवे आणि नानाजी साळवे, म्हणजे सर्वच्या सर्व ऑप्शन हे साळवे असं दिलेलं आहे. आता याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 2, लहुजी वस्ताद साळवे. ह्यांनी काय केलं होतं, आपल्या वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना पाहिलेलं होतं, शहीद होताना तिथं पाहिलेलं होतं. आता त्यांनी वाकडेवाडी येथे त्यांची समाधी बांधली होती, ती 17 नोव्हेंबर 1817 रोजी बांधलेली होती. आता यांनी तालीम पुण्यामध्ये ना व्यायामशाळा सुरू केली होती. लहुजी वस्ताद साळवे म्हणजे महात्मा फुले यांनी सुद्धा तिथं प्रशिक्षण घेतलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. कशासाठी? पुण्यामध्ये व्यायामशाळा किंवा त्या तालीम म्हणतो आपण त्याला, सुरू केली होती. तर देश कार्यामध्ये आणि जे स्वातंत्र्य संग्राम आहे याच्यामध्ये लढण्यासाठी एक नवीन पिढी तरुणांची तयार व्हावी याच्यासाठी लहुजी वस्ताद साळवे यांनी व्यायामशाळा पुण्यामध्ये सुरू केलेली होती. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लहुजी वस्ताद साळवे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. विवेकानंद, पंडित रमाबाई, विठ्ठल रामजी शिंदे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? आता याच्यामध्ये बराचसा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता, पॉईंट नोट करू शकता. आता याच्यामध्ये ना कोणाला मिळाली होती, तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3, विठ्ठल रामजी शिंदे यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. आणि ते शिष्यवृत्ती घेऊन ते कुठे गेलेले होते? ऑक्सफर्ड येथील मंचेस्टर जे कॉलेज आहे, ऑक्सफर्डमधल्या मंचेस्टर कॉलेजमध्ये ते गेलेले होते आणि तिथे त्यांनी धर्मशास्त्राचं जे शिक्षण आहे तर तिथे त्यांनी पूर्ण केलेलं होतं. त्यामुळे हा सुद्धा पॉईंट तुम्हाला विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल लक्षात ठेवणं तेवढाच महत्त्वाचा आहे. तर अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती कोणाला मिळाली होती? तर ही विठ्ठल रामजी शिंदे किंवा त्याला महर्षी वीरा शिंदे असं आपण त्यांना म्हणतो, त्यांना मिळालेली होती. कारण शिष्यवृत्ती म्हटल्यानंतर आपला बराचसा ऑप्शन आंबेडकर दिल्यानंतर आपण जास्त करून कन्फ्यूज आंबेडकरकडे होतो आणि उत्तराला टिक करतो, परंतु ते उत्तर नसून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे, विठ्ठल रामजी शिंदे. हा जो प्रश्न आहे तर हा तुमच्या सूक्ष्म रिडिंग म्हणजे तुमची मायक्रो रिडिंग कशी असते, तुम्ही पुस्तक वाचताना कसं रिडिंग करताय ना त्याच्यावर डिपेंड असलेला हा प्रश्न आहे. सरळ स्ट्रेट फॉरवर्ड आहे, फक्त ते तुमचं रिडिंग करताना तुम्ही किती कॉन्सन्ट्रेशन न करता त्याच्यावर डिपेंड असलेला प्रश्न. तो प्रश्न म्हणजे स्वदेशी आणि बहिष्कार चळवळीला मुंबई इलाख्यात मिळालेले पुढारी टिंबटिंब होते. पहिला आहे बाळ गंगाधर टिळक, त्याला बाळ टिळक म्हणले, शी म परांजपे, सो केतकर, सो अ वि जोशी, विष्णू गोविंद बिजापूरकर, त्याच्यानंतर महादेव राजाराम बोडस, अशी सगळी नावं दिलेली आहेत. आता ह्यातली बरीचशी नावं, आता टिळक, शिम, परांजपे हे 2 जर नावं सोडली तर बरीचशी नावं अशी आहेत की तुम्हाला ती कधीच माहीत नाहीत, वाचलेली नाहीत. परंतु ह्याचं जर अचूक उत्तर बघितलं, पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये, पर्याय काय दिले? ABE, ABCF, ABDEF आणि ABCDEF.
तर याचं अचूक उत्तर काय आहे माहिती आहे का, तर हे सर्वच्या सर्व व्यक्ती आहेत. जर तुम्ही पुस्तकाचं सूक्ष्म रिडिंग केलं असेल तर तुम्हाला याचं उत्तर देता येईल. तर लक्षात ठेवा, स्वदेशी व बहिष्कार चळवळीला मुंबई इलाक्यातून मिळालेले पुढाऱ्यामध्ये बाळ गंगाधर टिळक, चिम्म परांजपे होतेच, कारण त्याच्याबरोबर सो केतकर, अ.वि. जोशी, विष्णू गोविंद बिजापूरकर, महादेव राजाराम बोडस हे सुद्धा होते. म्हणजे बंगालच्या फाळणीनंतर लोकमान्य टिळकांनी ना एक चतुसूत्री आणली होती, ते म्हणजे स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. त्याच्यानुसार एक ते नेतृत्व टिळकांचं तयार झालं, जनतेमध्ये ते वाढत वाढत गेलं, ते मग ह्याच्यामध्ये हे सर्व पुढारी तयार झालेले होते. हे तुम्ही लक्षात ठेवा, हा पॉईंट सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट ठरू शकतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, धोंडो केशव कर्वे यांच्याबाबत कोणती विधाने सत्य आहेत? 3 विधानं दिली, त्यांना आपल्याला कोणतं विधान सत्य आहे हे ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, त्यांच्या प्रथम पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी एका 23 वर्षीय विधवेशी विवाह केला. 23 वर्षीय दिलेलं आहे. त्यानंतर सामाजिक कार्याला वाहून घेतलेला व पैशाच्या अपेक्षा नसणाऱ्या कार्यकर्त्यासाठी त्यांनी निष्काम कर्ममठ स्थापन केला. ते 1915 सालच्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. तर आता हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये ना, ह्या प्रश्नामध्ये थोडंसं संदिग्ध होते, म्हणजे हा प्रश्न एमपीसीला आलेला आहे. एमपीसी मध्ये हा प्रश्न आलेला आहे. आता याचं उत्तर देताना एमपीसीनं काय केले, तर ही तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर दिलेली आहेत. परंतु तुम्ही जर नीट पाहिलं तर पहिला प्रश्नाचा जर संदर्भ जर तुम्ही नीट घेतला तर त्याच्यामध्ये प्रथम पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी एका 23 वर्षीय विधवेशी विवाह केला. 23 आहे का 28 आहे हे तुम्ही कन्फर्म करा, कारण एमपीसी देताना बरोबर दिले, परंतु बऱ्याच पुस्तकामध्ये एका 28 वर्षीय विधवेशी त्यांनी विवाह केला असं दिलेलं आहे. त्यामुळे त्या प्रश्नावर संदिग्धता वाटते, पण एमपीसीने देताना तिन्ही विधान बरोबर दिलीत. दुसरं म्हणजे दुसरं विधान बरोबर आहे, परंतु तुम्हाला निष्काम कर्ममठ हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. निष्काम कर्ममठ महर्षी कर्वे यांनी कोणत्या इयरला किंवा कोणत्या तारखेला त्यांनी स्थापन केला होता, ती तारीख सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. ती तारीख होती 4/11 म्हणजे 4 नोव्हेंबर 1908 ला. कधी केली होती? 4 नोव्हेंबर 1908 ला निष्काम कर्ममठ स्थापन केला होता. म्हणजे जे सामाजिक कार्याला वाहून घेतलेला आणि ज्यांना पैशाची अपेक्षा नाहीत अशा कार्यकर्त्यासाठी त्यांनी निष्काम कर्ममठ स्थापन केलेला होता. दुसरं म्हणजे हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे 1915 सालच्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे ते अध्यक्ष होते. तर हा सुद्धा बरोबर आहे. 1915 साली जी राष्ट्रीय सामाजिक परिषद झाली होती त्याचे ते अध्यक्ष होते, त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर आहे. फक्त संदिग्धता इथे एवढ्याच पॉईंटमध्ये आहे. एमपीसीनं विचारला होता याचा हा प्रश्न, आणि याच्यामध्ये त्यांनी 23 वर्ष आणि 28 वर्ष याच्यामध्ये थोडीशी गफलत आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, शिकागो रेडिओ आणि टेलिफोन कंपनीचे मालक टिंबटिंब यांनी काँग्रेस रेडिओ करता उपकरणे व तंत्रज्ञान पुरवले असं दिलेला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये चंद्रकांत बाबूबाई झवेरी, विठ्ठलदास के झवेरी, डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि नानक मोटवानी असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. याचं जर तुम्ही अचूक उत्तर बघितलं तर ते अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर, नानक मोटवानी हे त्याचं अचूक उत्तर आहे. हे लक्षात ठेवा. शिकागो रेडिओ आणि टेलिफोन कंपनीचे मालक होते नानक मोटवानी. यांनी काय केलं होतं, जे काँग्रेस रेडिओ करता आपलं उपकरण आणि तंत्रज्ञान पुरवलं होतं. आता मुंबई शहरामध्ये कोणाच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस रेडिओ कार्यक्रम चालवण्यात आला होता, तर ते होते राम मनोहर लोहिया. राम मनोहर लोहिया जे तिसरा ऑप्शन दिलेलं आहे आपण इथं, तर राम मनोहर लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्वाची व्यक्ती होती की ज्यांच्या अंडरखाली काँग्रेस रेडिओ कार्यक्रम चालवण्यात आला होता. त्याच्यामध्ये मग इतर व्यक्ती होत्या, त्याच्यामध्ये उषा मेहता, विठ्ठलभाई झवेरी, जगन्नाथ ठाकूर, बाबूबाई खाकर हा एक व्यक्ती आहे तिथं, बाबूबाई खाकर ही सुद्धा व्यक्ती त्यामध्ये होती. त्यामुळे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, 2-3 पॉईंट ह्या पॉईंटच्या रिलेटेड. एक म्हणजे काँग्रेस रेडिओ करता तंत्रज्ञान उपक्रम कुणी पुरवलं, तर शिकागो रेडिओ टेलिफोन कंपनीचे मालक नानक मोटवानी यांनी पुरवलं. परंतु हे जे काँग्रेस रेडिओनं उपक्रम राबवला होता तर कोणाच्या मार्गदर्शनाखाली राबवला, तर राम मनोहर लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली तो कार्यक्रम राबवला होता. आणि त्याच्यामध्ये इतर कोणते सहकारी होते, तर उषा मेहता, विठ्ठल झवेरी, चंद्रकांत झवेरी बंधू होते, जगन्नाथ ठाकूर एक नाव महत्वाचं आहे, आणि त्याचबरोबर बाबूबाई खाकर हे नाव सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काँग्रेस सोशालिस्ट टिंबटिंब हे मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख होते. मुंबईमध्ये जे भूमिगत काँग्रेस संघटना होती त्याचे प्रमुख होती. काँग्रेस सोशालिस्ट असा शब्द वापरलेला आहे. आणि ऑप्शन देताना पुरुषोत्तम कांजी, सुरजी वल्लभदास, रतनसी चापसी आणि पुरुषोत्तमदास त्रिकमदास
तर प्रश्न जर बघितला तर तुम्हाला एकही त्यातला ऑप्शन जवळचा किंवा तुम्ही वाचला आहे असं तुम्हाला वाटणार नाही. याचं अचूक उत्तर आहे तुम्हाला सांगतो पुरुषोत्तमदास त्रिकमदास हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर हे मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख होते, काँग्रेस सोशलिस्ट असणारे. आता दुसरं लक्षात काय ठेवायचं आहे की ह्यांनी एक लोकसभा निवडणूक लढवली होती सुरुवातीला 1951 साली लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांचं नाव आहे पुरुषोत्तम त्रिकमदास. कोणत्या पक्षाकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती तर तो पक्ष होता समाजवादी पक्ष. कोणता पक्ष होता? समाजवादी पक्ष. या समाजवादी पक्षाकडून त्यांनी 1951 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. दक्षिण मुंबई हा मतदारसंघ होता, हे तुम्ही तेवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे गोपाळकृष्ण गोखले यांच्याबाबत खालीलपैकी अयोग्य नसलेले विधान ओळखा. आता बऱ्याच वेळा डायरेक्ट योग्य असलेले विधान असं बनलेलं नाही, अयोग्य नसलेले. अयोग्य नसलेले म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर योग्य असलेलं विधान ओळखायचंय. असेही प्रश्न विचारले जातात ह्या पॉईंटवर, या शब्दावर सुद्धा एमपीएससी बऱ्याच वेळा फसवते आणि त्याच्यामध्ये करताना प्रश्न देताना ते हायलाईट करून दिलेलं असतं. आपण बऱ्याच वेळा वाचताना नीट वाचत नाही. अयोग्य म्हटलं का आपण अयोग्य कोणती म्हणून असं सोडवायचा प्रयत्न करतो, पण तसं नसतं. तर अयोग्य नसलेले म्हणजे यापैकी कोणतं विधान योग्य आहे हे आपल्याला ओळखायचे. तर दिलेला प्रश्न काय? गोपाळकृष्ण गोखले यांच्याबाबत खालीलपैकी अयोग्य नसलेले विधान कोणतं ते निवडायचे. पहिलं विधान आहे ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे शिष्य होत. दुसरं विधान आहे 1905च्या वाराणसी येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. तिसरं विधान आहे त्यांनी ब्रिटिशांनी देऊ केलेली सर ही पदवी नाकारली होती. आता पर्याय जर तुम्ही बघितलं, विधान अ आणि ब, दुसरं पर्याय आहे ब आणि क, तिसरा आहे अ आणि क आणि चौथा आहे अ ब क. आता प्रश्न बघा, पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे अयोग्य नसलेले म्हणजे ओळखायचंय, अशा प्रकारे टॅकल करता आला पाहिजे. आता याचं उत्तर आहे की तिन्ही विधानं बरोबर आहेत. गोपाळकृष्ण गोखले यांच्याबाबत जर बघितलं तर ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे शिष्य होत. महादेव गोविंद रानडे यांचे ते शिष्य आणि गांधीजींचे शिष्य कोण? गोपाळकृष्ण गोखलेंचे शिष्य कोण? तर गांधीजींनी कोणाला आपला गुरु मानलं होतं तर गोपाळकृष्ण गोखले यांना गुरु मानलं होतं. 1905 ला जो वाराणसी येथे झालेला काँग्रेस अधिवेशन होतं ना, या अधिवेशनाचे ते अध्यक्षपद राहिलेले होते. याच्या अगोदर पुण्यामध्ये जे 1895 च्या दरम्यान एक अधिवेशन झालं होतं, तर त्या अधिवेशनामध्ये चिटणीस किंवा ते पुढाकार घेण्यामध्ये पण त्यांचा वाटा होता गोपाळकृष्ण गोखले. आणि दुसरं लक्षात ठेवा, ब्रिटिशांनी त्यांना देऊ केलेली सर ही पदवी त्यांनी नाकारली होती. त्यामुळे दिलेल्या प्रश्नामध्ये तिन्ही विधानं बरोबर आहेत. फक्त प्रश्न कुठं फसतो तर या पॉइंटला, अयोग्य नसलेले म्हणजे तुम्हाला योग्य आहे असं ओळखायचं आहे. तर या लेसनमध्ये आपण काय केलेलं आहे, बरेच असे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते कव्हर केलेत. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब कसं करायचं ते समोरच्या लिंकमध्ये मी सांगितलं. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण अनिल कटारे सरांचे इतिहास पुस्तक आहे, त्या पुस्तकावर आधारित MCQ सिरीज आपण सुरू करत आहोत. याच्यामध्ये बरेच असे महत्त्वाचे प्रश्न, त्याचं उत्तर आणि त्याचं एक्सप्लेनेशन अशा अनुषंगाने आपण घेणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आता पहिला प्रश्न आहे आपला आजचा, तो म्हणजे डिप्रेस क्लासेस मिशन संबंधी पुढे दिलेल्या विधानापैकी कोणते विधाने बरोबर आहेत, म्हणजे बरोबर विधान आपल्याला ओळखायला सांगितलेत. 3 विधानं दिलीत. पहिलं विधान आहे मेंगलोर, इंदोर व भवानी येथे केंद्र स्थापन झाली, म्हणजे डिप्रेस क्लासेस मिशन संबंधीची केंद्र या 3 ठिकाणी स्थापन झाली असं दिलेलं आहे. दुसरं विधान आहे शिवणकाम, पुस्तक बांधणी व कात्याच्या कामाचे व्यवसाय शिक्षण वर्ग सुरू केले. आणि तिसरं विधान आहे 1913 मध्ये आपले कार्यालय पुण्याहून मुंबईला हलवले. आता याच्यामधून आपल्याला ओळखायचं आहे की अचूक उत्तर कोणतं आहे. आता या प्रश्नाचं व्यवस्थित अनालिसिस केलं तर तुम्हाला हे समजून जाईल. तर याच्यामध्ये अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. कसं काय तर पर्याय क्रमांक 3 मध्ये याच्यातलं जे सी विधान आहे तर हे चुकीचं आहे, म्हणजे हे जे तिसरं विधान आहे ते चुकीचं आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला डिप्रेस क्लासेस मिशन संबंधी पहिलं विधान
मेंगलोर, इंदोर, भवानी येथे केंद्र स्थापन झाली. मग एवढ्याच ठिकाणी झाली होती का केंद्र? नाही. ह्याच्या व्यतिरिक्त अकोला असेल, अमरावती असेल, भावनगर असेल, इनफॅक्ट कोल्हापूरला सुद्धा डिप्रेस क्लासेस मिशनची केंद्र स्थापन झालेलं होतं, हे लक्षात ठेवा. कोल्हापूरला ते सुद्धा महत्वाचं आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. मद्रासमध्ये पण झालेलं आहे. म्हणजे मेंगलोर, इंदोर, भवानी, अकोला, अमरावती, भावनगर, कोल्हापूर आणि मद्रास अशा वेगवेगळ्या ठिकाणी या मशीनचं कार्य पसरलेलं होतं. आता डिप्रेस क्लासेस मिशन म्हटल्यानंतर याची स्थापना कधीची आहे ना, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याची स्थापना आहे 1906 साली. किती साली स्थापना केलेली आहे? 1906 साली. आणि स्थापना झाली तेव्हा ते कुठं झाली होती? तर मुंबईला झाली होती. कुठं झाली होती? मुंबईला झाली होती. हा पण नक्की लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे ज्यावेळी डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन झाली त्यावेळी त्याचे अध्यक्ष कोण होते, हे तुम्हाला असं विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर देता यायला हवं. तर त्याचे अध्यक्ष होते चंदावरकर. काय नाव आहे त्यांचं? चंदावरकर. न्यायमूर्ती चंदावरकर जे होते ना, ते डिप्रेस क्लासेस मिशनचे स्थापनेच्या वेळी, जेव्हा स्थापना झाली एक्झॅक्टली तेव्हा त्यावेळी त्याला अध्यक्ष होते. आणि मग चंदावरकर बद्दल सांगायचं झालं त्यांच्याबद्दल तर 1900 साली काँग्रेसचं जे अधिवेशन झालं होतं 1900 साली, लाहोरला अधिवेशन झालं होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष हे चंदावरकर राहिले होते. त्याचबरोबर चंदावरकर 1887 ला मुंबई विधान परिषदेचे सदस्य होते. परत पुनर्नियुक्ती झाली 89ला. मुंबई विद्यापीठाचे ना उपकुलगुरू पदावर सुद्धा यांनी काम केलेलं आहे चंदावरकर. हाही पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर समजलं तुम्हाला पहिला प्रश्न. दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे. शिवणकाम, पुस्तक बांधणी, काथ्याच्या कामाचं व्यवसाय प्रशिक्षण वर्ग. ह्याच्यामध्ये शिवणकाम, पुस्तककाम याच्या व्यतिरिक्त चित्रकला पण होतं, सुतारकाम पण होतं, रंगकाम पण होतं. असे वेगवेगळे तिथे शिकवले जात होते या मशीनच्या शाखेमध्ये. त्यामुळे डिप्रेस क्लासेस मिशन संबंधी ही विधानं आहेत. म्हणून तिसरं विधान चुकीचं आहे. कारण 1913 मध्ये आपले कार्यालय पुण्याहून मुंबईला हलवले असं नाहीये. स्थापना करतानाच ऍक्च्युली मुंबईला झालेली आहे. त्यामुळे तिसरं विधान डेफिनेटली काय आहे? चुकीचं आहे. हे लक्षात ठेवा. तर 1906 ला डिप्रेस क्लासेस मशीनची स्थापना झाली. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे. सुरुवातीला यांच्या भारतात येण्यावर पुष्कळ निर्बंध घातलेले होते, परंतु ते सर्व 1813च्या चार्टर कायद्याने काढून टाकण्यात आले. इथून पुढे ते मोठ्या संख्येने भारतात येऊ लागले व समाजाचा महत्वाचा भाग बनून गेले. तर ते लोक कोण होते? पहिला ऑप्शन आहे अरबी व्यापारी, दुसरा ऑप्शन आहे फ्रेंच व्यापारी, तिसरा ऑप्शन आहे ख्रिश्चन मिशनरी, इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी, आणि चौथा आहे अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी. आता याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 3, इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी हे होते. म्हणजे सुरुवातीला भारतावर येण्यासाठी याच्या अगोदर त्यांना निर्बंध होते, परंतु 1813चा जो चार्टर कायदा आला त्याच्यानुसार हे जे निर्बंध होते ते काढून टाकण्यात आले आणि ते पुढेच भारताचा एक महत्वाचा भाग बनलेले आहेत. आता याच्याबद्दल तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल? पहिलं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला 1813चा जो कायदा आहे हा कायदा खूप महत्वाचा आहे. कारण या कायद्यानं धर्म प्रसाराला आपण काय म्हणू शकतो? 1813चा चार्टर ऍक्ट जो आहे या कायद्यानं धर्म प्रसारासाठी अधिकृत मान्यता मिळालेली होती. आणि जेव्हा 1813चा चार्टर ऍक्ट आला या कायद्यानुसार अनेक ज्या धर्म प्रसार करणाऱ्या ख्रिश्चन संस्था होत्या ना, तर त्या भारतामध्ये हळूहळू येऊ लागल्या. त्याच्यामध्ये फक्त इंग्लिश ख्रिश्चन मिशनरीज होती असं नाहीये. याच्या व्यतिरिक्त मिशन चर्च सोसायटी ही एक होती. मिशन चर्च सोसायटी ही सुद्धा एक महत्वाची सोसायटी होती की जी धर्म प्रसार करण्यासाठी पुढाकार घेतलेली एक महत्वाची सोसायटी आहे. इंग्लिश ख्रिश्चन सोसायटी तर होतीच, मिशनरी होतीच, परंतु मिशन चर्च सोसायटी या सोसायटीचं सुद्धा कार्य मोठं आहे धर्मप्रसार करण्यासाठी 1813च्या चार्टर ऍक्ट नंतर. द साल्वेशन आर्मी ही सुद्धा एक महत्वाची होती. मग 1813च्या अगोदर महत्वाचं कार्य मुंबईमध्ये धर्मप्रसाराबाबत कोणी केलं? तर ते केलं होतं डॉक्टर टेलर यांनी. नाव लक्षात ठेवा, नाव खूप महत्वाचं आहे, डॉक्टर टेलर. डॉक्टर टेलर यांनी 1807 मध्ये धर्मप्रसार करण्याचं कार्य कुठल्या ठिकाणी केलं होतं? तर मुंबई या ठिकाणी केलं होतं. लक्षात, म्हणजे तुम्हाला हेही कळलं पाहिजे. त्यामुळे अरबी व्यापारी फ्रेंच व्यापारी येणार नाही की इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी आले 1913च्या चार्टर ऍक्ट नुसार. त्यानंतर मिशन चर्च सोसायटी महत्वाची होती. द साल्वेशन आर्मी म्हणून जी फेमस आहे ती सुद्धा होती. ओके. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे. अज्जन एलायझा सोलोमन हे ज्यू धर्मीय गृहस्थ टिंबटिंबच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते. याच्यामध्ये प्रार्थना, सत्यशोधक, ब्राह्मणी, डिप्रेस क्लासेस मिशन दिलेलं आहे. तर याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे सत्यशोधक समाज. हे लक्षात ठेवा, सत्यशोधक समाजाचं अचूक उत्तर आहे. मग आता प्रश्न असा उरतो की सत्यशोधक समाज म्हटल्यानंतर याची स्थापना कधी झालेली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती 24 सप्टेंबर 1873 ला.
पहिले लक्षात घ्या, सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 झाली आहे. जेव्हा ही सत्यशोधक समाज स्थापन झाला होता तेव्हा सर्व धर्मातली जगातल्या काही जातीतल्या सर्व धर्म आणि जात याच्यातले सगळे व्यक्तींना याच्यामध्ये स्थान देण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये एक सदस्य होते, त्याचं नाव आहे अज्जन एलायझा सोलोमन. हे ज्यू धर्मीय ग्रस्त होते. एमपीसी याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. आता सत्यशोधक समाजामध्ये कोणी कोणी महत्वाचा सक्रिय सहभाग घेतला, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव येतं ते म्हणजे कृष्णराव भालेकर. सत्यशोधक समाज म्हटल्यानंतर फुले यांच्या सोबत चढाडीनं एक महत्वाचं नाव तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते नाव म्हणजे कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेलं दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. 1 जानेवारी 1877 हे मुखपत्र किंवा हे दीनबंधू सुरू करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर नारायण लोखंडे होते, ज्ञानोबा ससानी, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवून तेवढंच महत्वाचं आहे सत्यशोधक समाजाच्या संदर्भामध्ये. ज्ञानोबा ससानी असतील किंवा रामय्या अय्यावरूवर एमपीसी नालिकाच्या काळात बरेचसे प्रश्न विचारले आहेत. राजन्ना लिंगू हे पण नाव महत्वाचं आहे. नारायण नगरकर, संतोजी लाड अशा वेगवेगळ्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. दुसरं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता प्रश्न आवडतो, मग दिलेल्या ऑप्शन पैकी काय, मग दिलेल्या ऑप्शन पैकी तुम्हाला सांगता यायला हवं, पण ऍक्च्युअली सत्यशोधक समाजाच्या संदर्भात आहे त्यामुळे हे आपलं उत्तर इथं सांगतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग आहे, नीट पहा. 1848 मध्ये ही सभा अस्तित्वात होती. डॉक्टर बहुदाजी लाड, विश्वनाथ मंडलिक, गोविंद माडगावकर यांनी या संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी खूप कार्य केले. न्यायमूर्ती रानडेंनी या संस्थेच्या सभात संशोधनात्मक लेख वाचले. तर ही सभा कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. याच्यामध्ये ऑप्शन दिले, पुणे सार्वजनिक सभा, ज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा आणि बुद्धिवर्धक सभा. आता बरेच नावं दिलेले आहेत, तर तुम्हाला याच्यावरनं लक्षात काय ठेवायचं आहे. पुणे सार्वजनिक, आता 1848 म्हटले, पहिली गोष्ट ही सभा अस्तित्वात होती म्हटले. ह्याच्यावरून तुम्ही प्रश्न कसा टॅकल करायचा. पुणे सार्वजनिक सभा स्थापना कधीची आहे, पुणे सार्वजनिक सभेची 1870. त्यामुळे हा ऑप्शन येणार का, हे उत्तर येणारच नाही, हे ऑलरेडी बाहेर जाणार. कारण ज्यावेळी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली तेव्हा त्याचे अध्यक्ष आमचे श्रीमंत श्रीनिवासराव पंत हे होते, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर परमहंस सभा, परमहंस सभेची स्थापना आहे 1849. मग हा ऑप्शन येणार का, हा सुद्धा ऑप्शन एलिमिनेट झाला. बुद्धिवर्धक सभा आणि ज्ञानप्रसारक सभा. आता याच्यामध्ये ना ज्ञानप्रसारक सभेच्या बऱ्याच ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे की स्थापना 1845 दिलेली आहे आणि 1848 मध्ये हे डेफिनेटली अस्तित्वात होती, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अचूक उत्तर काय असणार आहे, तर याचं उत्तर असणार आहे ज्ञानप्रसारक सभा. बुद्धिवर्धक सभेबाबत तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवू शकता, ते म्हणजे या बुद्धिवर्धक सभेचे जे अध्यक्ष होते त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आणि नाव आहे गंगादास केशवदास. हे काय आहेत, बुद्धिवर्धक सभेचे अध्यक्ष होते. एवढी माहिती आपल्याकडे आहे, हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. बुद्धिवर्धक सभेचे अध्यक्ष कोण होते, तर गंगादास केशवदास हे होते. आता परमहंस सभा नाही आली, मग उत्तर काय, ज्ञानप्रसारक सभा. म्हणजे ज्ञानप्रसारक सभा 1848 मध्ये अस्तित्वात होती. ज्ञानप्रसारक सभेच्या संदर्भामध्ये 3 व्यक्ती लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यातली पहिली म्हणजे बहुदाजी लाड, त्यानंतर विश्वनाथ नारायण मंडलिक आणि गोविंद माडगावकर, हे सुद्धा व्यक्ती तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्यामध्ये न्यायमूर्ती रानडेंनी या जी संस्था होती याच्यामध्ये संशोधनात्मक लेख लिहिलेले होते. म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. परीक्षेला ना अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, त्याचं उत्तर तुम्हाला देता यायला हवं. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महादेव गोविंद रानडे यांच्याबाबत पुढे दिलेल्या विधानापैकी कोणतं विधान सत्य नाही. पहिलं विधान आहे ते मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो होते. दुसरं आहे त्यांची एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये व्याख्याता पदावर नेमणूक झाली होती. तिसरे विधान आहे विष्णुशास्त्री पंडितासोबत ते विधवा पुनर्विवाहोत्तेजक मंडळाचे संस्थापक सदस्य होते. आणि चौथं विधान आहे आत्माराम पांडुरंग यांच्यासह ते प्रार्थना समाजाचे एक संस्थापक सदस्य होते. आता विचारलंय काय की कोणतं विधान आपल्याला सत्य नाही हे ओळखायचं आहे. तर आता या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे तर ते उत्तर येतं ते म्हणजे पर्याय क्रमांक 4. आता महादेव गोविंद रानडे आणि यांच्याबाबत प्रार्थना समाज असा काही दूरवरचा संबंध येत नाही. आता दुसरं लक्षात ठेवायचं, महादेव गोविंद रानडे हे मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो होते. बरोबर आहे का, तर हो, पहिले भारतीय ते फेलो होते. त्यांची एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये व्याख्याता पदावर नेमणूक झाली होती, हे सुद्धा विधान बरोबर आहे. आता एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी कोणते 2 विषय शिकवलेले होते, प्राध्यापकी केली होती, हेही तुम्ही लक्षात ठेवा. त्यांनी याच्यामध्ये केलेला पहिला विषय होता तो म्हणजे हिस्ट्री, इतिहास.
न्यायमूर्ती रानडे यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये काय शिकवलेलं होतं, तर इतिहास शिकवलं होतं, प्राध्यापकी केली होती. आणि त्यांचा दुसरा विषय होता शिकवण्याचा एल्फिन्स्टनमध्ये, तो म्हणजे इंग्लिश. म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवायचं, हिस्ट्री आणि इंग्लिश. म्हणजे महादेव गोविंद रानडे यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये इतिहास आणि इंग्रजीची प्राध्यापकी केलेली होती. तिसरा प्रश्न काय आहे, विष्णू शास्त्री पंडितासोबत ते विधवा पुनर्विवाह उद्योजक मंडळाचे संस्थापक सदस्य होते. हे सुद्धा विधान बरोबर आहे. 1865 मध्ये त्यांनी विष्णू शास्त्री पंडितांना सोबत घेऊन त्यांच्या सोबत विधवा पुनर्विवाह उद्योजक मंडळ स्थापन केलेलं होतं. दुसरं काय लक्षात ठेवायचं आहे की प्रार्थना समाजाच्या संदर्भामध्ये रानडे यांचं नाव येतं, परंतु ते एक संस्थापक होते या शब्दावर थोडासा आक्षेप येतो. संस्थापक नव्हते. यांनी महादेव गोविंद रानडे यांनी प्रार्थना समाजाचं कार्य पुढे नेण्याचं कार्य केलंय, परंतु ते संस्थापक नव्हते, हे लक्षात ठेवा. आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग तरखडकर असे बरीचशी व्यक्ती आहेत ना ज्या प्रार्थना समाजाच्या संदर्भात होती, परंतु महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाच्या संदर्भामध्ये आहेत, परंतु ते त्याचे संस्थापक नव्हते. चौथं विधान चुकीचं का ठरते, तर हा संस्थापक या वर्डमुळे ते चुकीचं ठरतं. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, 16 ऑक्टोबर 1899 रोजी पैसा फंड सोसायटीची स्थापना व नोंदणी कोणी केली? पहिला ऑप्शन आहे वासुकाका जोशी, दुसरा आहे अंताजी दामोदर काळे, तिसरा आहे मोरेश्वर गोपाळ देशमुख, चौथा आहे लोकमान्य टिळक. आता लक्षात घ्या, पैसा फंड सोसायटी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. हा सुद्धा कठारे सरांचं बुक असेल किंवा गाठाळ सरांचं बुक, याच्यामध्ये संदर्भ तुम्हाला पाहायला मिळतो. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, अंताजी दामोदर काळे. 16 ऑक्टोबर 1899 रोजी पैसा फंड सोसायटीची स्थापना अंताजी दामोदर काळे यांनी केलेली होती. दुसरं लक्षात काय ठेवायचं आहे, या जो फंड होता पैसा फंड, या फंडामध्ये किती रुपये जमा झालेले होते, तर 7,000 रुपये त्या काळी जमा झालेले होते. आणि जे काच कारखाना काढण्यासाठी वापरले गेले नंतर हे पैसे, आणि हे पैसे गोळा करण्यासाठी जवळजवळ 200 गावांमधून हे पैसा गोळा केला होता. त्याचबरोबर हे जे लोकमान्य टिळक ऑप्शन दिलेलं आहे, कारण लोकमान्य टिळक यांनी ना अंताजी दामोदर काळे यांना या कामासाठी भरपूर मदत केलेली आहे. कठारी सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला त्याचा संदर्भ पाहायला मिळतो. त्यामुळे पैसा फंड सोसायटीची स्थापना कोणी केली आहे, तर अंताजी दामोदर काळे यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन 18 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबईत टाउन हॉलमध्ये साजरा केला गेला. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, सर नारायण चंदावरकर, नामदार गोखले त्यावेळी उपस्थित होते. सयाजीरावांनी संस्थेला 2,000 रुपयांची देणगी दिली. तर ती संस्था कोणती हे आपल्याला ओळखायचं आहे. याच्यामध्ये डिफरेन्स क्लासेस मिशन, प्रार्थना समाज, त्यानंतर ब्राह्मणेतर पक्ष आणि बहिष्कृत हितकारिणी सभा. जर तुम्हाला एका गोष्टीचा प्रश्न कळला, प्रत्येक ह्याचं इयर जर कळलं तरी संस्था ओळखता येते, बाकी तुम्हाला त्याचा संदर्भ जरी नाही लावता आला तरी चालेल. आता का महत्वाचं आहे, तर डिफरेन्स क्लासेस मिशनची स्थापना ही 1906 साली झाली. ओके, 1906 साली. तिसरा वर्धापन दिन कधी येणार त्यांचा, 1909 ला. म्हणजे उत्तर काय असू शकतं, डिफरेन्स क्लासेस मिशन, असं तुम्ही टॅकल करू शकता. आणि अचूक उत्तर सुद्धा तेच आहे, डिफरेन्स क्लासेस मिशन 1906 ला त्याची स्थापना झाली होती. तिसरा वर्धापन दिन 18 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबईतला जे टाउन हॉल आहे तिथं झाला होता. आणि त्याच्यामध्ये सयाजीराव गायकवाड असतील बडोद्याचे, किंवा सर नारायण चंदावरकर असतील, किंवा नामदार गोखले यावेळी उपस्थित होते. आता 2000 सयाजीराव गायकवाड यांनी ना या संस्थेला किंवा डिफरेन्स क्लासेस मिशनला 2,000 रुपयांची देणगी त्यावेळी दिलेली होती. तर त्याचं अचूक उत्तर आहे डिफरेन्स क्लास मिशन. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने वाचून त्यात वर्णन केलेल्या समाजसुधारकाचे नाव किंवा समाजसुधारक कोणते आपल्याला ओळखायचे आहे. 3 विधानं दिलेत. पहिलं विधान आहे ते स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे 1872 ते 1889 पर्यंत सचिव होते. दुसरं विधान आहे ते हंटर कमिशनचे बिगर सरकारी व स्वतंत्र सदस्य होते. तिसरं विधान आहे ते रखमाबाई विरुद्ध तिचा पती दादाजी या खटल्यात तिचे सल्लागार होते. या 3 विधानामधून आपल्याला अचूक पर्याय ओळखायचा आहे. बदरुद्दीन तय्यबजी दिले, फिरोजशाह मेहता दिले, काशीनाथ त्र्यंबक तेलंग दिले, त्यानंतर बाळ मंगेश वागळे दिले. आता हा जर प्रश्न टॅकल करायचा असेल तर तुम्ही पहिलं लक्षात घ्या, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, याच्यावरनं 3 पहिली व्यक्ती लक्षात येतात, तय्यबजी, मेहता आणि तेलंग. बाळ मंगेश वागळे डेफिनेटली इलिमिनेट होतं, म्हणजे राहिले 3 ऑप्शन. हे हंटर कमिशनचे बिगर सरकारी स्वतंत्र सदस्य होते. दुसरं म्हणजे बदरुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता आणि काशीनाथ त्र्यंबक तेलंग. आता याचं उत्तर तुम्हाला सांगतो, हे उत्तर आहे काशीनाथ त्र्यंबक तेलंग. हे काय होते,
अचूक उत्तर आहे. आता काशीनाथ त्र्यंबक तेलंग हे कोण होते हे व्यक्तीबद्दल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. काशीनाथ त्र्यंबक तेलंग हे ना मुंबई आपले जे उच्च न्यायालय त्याचे न्यायाधीश राहिलेले आहेत. कुठल्या? मुंबई उच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश राहिलेले होते. ओके. त्याचबरोबर 1881 ते 1882 मध्ये जी रॉयल सोसायटी आसियाटिक सोसायटी होती ना त्याचे सुद्धा ते अध्यक्ष राहिलेत. दुसरं म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले सचिव म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. 1872 ते 1889 या काळामध्ये ते स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे सचिव राहिलेले आहेत. 1882 मध्ये जेव्हा हंटर कमिशन भारतामध्ये आलेलं होतं तर त्या हंटर कमिशनचे बिगर सरकारी व स्वतंत्र सदस्य सुद्धा ते होते. हे लक्षात ठेवा. आणि रखमाबाई विरुद्धचा पती दादाजी या खटल्या सुद्धा ते सल्लागार होते. त्यामुळे तुम्हाला काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांच्याबद्दल लक्षात ठेवावं एवढं लक्षात ठेवावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिलेले आहेत आणि रॉयल एस्थेटिक सोसायटीचे अध्यक्ष होते. कोणत्या इयरमध्ये? तर 1881-82 मध्ये रॉयल एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्यात वर्णन केलेल्या समाजसुधारकाचं नाव ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे 1840 साली एल्फिन्स्टन संस्थेत शिक्षक पदावर नेमलेले ते पहिले भारतीय ठरले. 1851 मध्ये पारशी धर्म सुधारणेसाठी रहनुमाई मसुदा सभा स्थापन केली. बॉम्बे असोसिएशनचे एक संस्थापक सदस्य होते. आता याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे नवरोजी फर्दुंजी. लक्षात ठेवा नवरोजी फर्दुंजी बाबत आणि दादाबाई नवरोजी बाबत दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. इथं अचूक उत्तर आहे नवरोजी फर्दुंजी. आता तुम्हाला इथं दोन गोष्टी काय लक्षात ठेवायचं आहे मी तुम्हाला फोकस करायला सांगतोय. तो फोकस आहे नवरोजी फर्दुंजी बाबतली एक गोष्ट आणि दादाबाई नवरोजी यांच्याबद्दलची एक गोष्ट. नवरोजी फर्दुंजी हे काय लक्षात ठेवायचं आहे 1840 साली एल्फिन्स्टन संस्थेत शिक्षक पदावर नेमलेले पहिले भारतीय ठरले होते. एल्फिन्स्टन संस्थेमध्ये शिक्षक पदावर नेमलेले पहिले भारतीय कोण? एल्फिन्स्टन संस्थेमध्ये 1840 साली तर ते होते नवरोजी फर्दुंजी. परंतु एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये नियुक्त झालेले पहिले प्राध्यापक कोण असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येतं दादाबाई नवरोजी. दादाबाई नवरोजी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये नियुक्त झालेले पहिले भारतीय प्राध्यापक होते. 26 ऑगस्ट 1852 रोजी मुंबईमध्ये बॉम्बे असोसिएशन संस्था स्थापन झाली होती. स्थापनेमध्ये यांचा पुढाकार होता. लक्षात ठेवा. पहिलं काय लक्षात ठेवायचं नवरोजी फर्दुंजी एल्फिन्स्टन संस्थेत शिक्षक पदावर नेमलेले पहिले भारतीय आणि दादाबाई नवरोजी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये नियुक्त झालेले पहिले प्राध्यापक हे भारतीय प्राध्यापक. हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे 1920 मधील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कुठे संपन्न झाली होती? तर ही झाली होती नागपूरला. अचूक उत्तर आहे नागपूरला या प्रकारची परिषद झालेली होती. आता कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांचं नाव आहे ते म्हणजे महात्मा गांधी. कोण होते? महात्मा गांधी होते. त्यावेळी अध्यक्ष अखिल भारतीय अस्पृश्य निवारण परिषद जी झाली होती त्या परिषदेचे अध्यक्ष होते महात्मा गांधी. या परिषदेला काही महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यानंतर मोतीलाल नेहरू, सरोजिनी नायडू यांची सुद्धा या परिषदेला उपस्थिती पाहायला मिळते. तर या लेसनमध्ये आपण काय केलेलं आहे पहिला थोडासा भाग कव्हर केलेला आहे की ज्या भागामध्ये जे अनिल कटारे सरांचं इतिहास पुस्तक आहे त्याच्यावर आधारित MCQ सिरीजचा पहिला भाग कव्हर केलेला आहे. यानंतरच्या लेसनमध्ये आपण दुसरा भाग कव्हर करणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण अनिल कटारे सरांचं जे इतिहास पुस्तक आहे त्या पुस्तकामधला जो महत्त्वाचा चॅप्टर आहे तो म्हणजे ब्रिटिश सत्तेचं प्रारंभीचं स्वरूप. हा चॅप्टरवरचे MCQ आज आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये बराचसा असा महत्त्वाचा भाग आहे की ज्याच्यावर तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्या अनुषंगाने हे लेसन असणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर कसं सबस्क्राईब करायचं ते मी पुढं सांगितलं आहे. आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे एल्फिन्स्टनने सुरू केलेली जमीन महसूल निश्चितीची पद्धत म्हणजे टिंबटिंब यांचा किंवा डॅश डॅश यांचा समन्वय होता. मक्ता रयतवारी कायमधारा, रयतवारी महालवारी मोजेवारी, मोजेवारी कायमधारा रयतवारी आणि मक्ता मोजेवारी महालवारी असं दिलेलं आहे.
आता हे लक्षात घ्या की एलपीजीने सुरू केलेली जमीन महसुलाची पद्धत, याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. काय पर्याय क्रमांक 3? मोजेवारी, कायमधारा आणि रयतवारी ही पद्धत, असं दिलेलं आहे. आता जमीन महसूल बाबतली सगळ्यात महत्त्वाची पद्धत येते ती म्हणजे ना रयतवारी पद्धत. ह्या रयतवारी पद्धतीबाबत तुम्हाला थोडासा त्याचा अभ्यास करणे किंवा त्याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आता ही जी रयतवारी पद्धत आहे, तर ही रयतवारी पद्धतीच्या बाबतीत याचा जन्म कुणी केला, तर ह्याचे दोन महत्त्वाचे व्यक्ती आहेत. पहिलं व्यक्ती आहे ती म्हणजे कर्नल रीड आणि दुसरे आहे थॉमस मनरो. कर्नल रीड आणि थॉमस मनरो या दोघांचं पहिलं महत्त्वाचं वाक्य आहे, ते लक्षात ठेवा. तर परीक्षेचं उत्तर, याचा प्रश्नाचं उत्तर आहे की मोजेवारी, कायमधारा आणि रयतवारी. पुढचा प्रश्न आहे, एल्फिन्स्टनच्या प्रेरणेनं इसवी सन टिंबटिंब डॅश डॅश मध्ये मुंबई येथे द बॉम्बे नेटिव्ह अँड स्कूल बुक सोसायटीची स्थापना करण्यात आली. प्रश्न काय आहे परत एकदा सांगतो. एल्फिन्स्टनच्या प्रेरणेनं इसवी सन डॅश डॅश मध्ये मुंबई येथे द बॉम्बे नेटिव्ह अँड स्कूल बुक सोसायटीची स्थापना करण्यात आली. आता हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर, 1820 मध्ये. कधी करण्यात आलं होतं तर 1820 मध्ये द बॉम्बे नेटिव्ह अँड स्कूल बुक सोसायटीची स्थापना करण्यात आलेली होती. आता ही सोसायटी स्थापन केल्यानंतर याचे 3 महत्त्वाचे उद्देश होते, पहिला, दुसरा आणि तिसरा. पहिला महत्त्वाचा उद्देश होता तो म्हणजे शिक्षणासाठी लागणारा जो निधी असेल ना, तो निधी तयार करणं. शिक्षणासाठी लागणारा निधी जमवणं पहिला महत्त्वाचा उद्देश होता. दुसरा उद्देश होता ते म्हणजे भारतीय भाषेमध्ये जे ग्रंथ निर्मिती आहे त्या ग्रंथ निर्मितीला चालना देणं. काय होतं, भारतीय भाषेमध्ये जे असणारे ग्रंथ आहेत त्या ग्रंथ निर्मितीला चालना देणं. आणि तिसरा महत्त्वाचा उद्देश होता तो म्हणजे शाळा चालवणं. काय होतं, शाळा चालवणं. म्हणजे एल्फिन्स्टन यांच्या प्रेरणेनं 1820 मध्ये मुंबईला द बॉम्बे नेटिव्ह अँड स्कूल बुक सोसायटीची स्थापना झाली. 3 महत्त्वाचे उद्दिष्ट होते, निधी कशासाठी, शिक्षणासाठी पाहिजे, त्यानंतर भारतीय भाषेमध्ये ग्रंथ निर्मितीला चालना द्यायची आणि शाळा चालवायची. हे 3 महत्त्वाचे उद्देश या संस्थेचे उद्दिष्ट होते. आणि या संस्थेच्या वतीनं बऱ्याचशा शाळा काढल्या होत्या. जवळजवळ 20 वर्ष म्हणजे 1840 पर्यंत या शाळा चालवण्यात आलेल्या होत्या. या संस्थेच्या वतीनं ना आणखी काय करण्यात आलं होतं, जे महत्त्वाचे काही ग्रंथ होते तर ते गुजराती आणि मराठी भाषेमध्ये रूपांतर किंवा त्याचं अनुवादन केलेलं होतं. आता एल्फिन्स्टनच्या कार्यकाळामध्ये सुरुवातीला ही झाली कोणती संस्था, द बॉम्बे नेटिव्ह अँड स्कूल बुक सोसायटी. अशाच पद्धतीची आणखी एक सोसायटी होती, ती स्थापन करण्यात आली होती 1816 साली आणि त्या सोसायटीला म्हटलं जातं बॉम्बे, काय म्हटलं जातं, बॉम्बे एज्युकेशन सोसायटी. त्याला काय म्हटलं जातं, बॉम्बे एज्युकेशन सोसायटी. 1816 साली सुरू करण्यात आली होती आणि मुंबई प्रांतामध्ये ज्या कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी, या ईस्ट इंडिया कंपनीतर्फे शाळा सुरू करण्याचा हा पहिला महत्त्वाचा झालेला प्रयत्न होता. तर या संस्थेने बऱ्याच ठिकाणी त्याच्या शाळा बी काढल्या होत्या, मुंबई, बडोज, ठाणे या ठिकाणी. परंतु तुम्हाला लक्षात ठेवताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मुंबईमध्ये 1816 साली पहिली बॉम्बे एज्युकेशन सोसायटी आणि 1820 मध्ये द बॉम्बे नेटिव्ह अँड स्कूल बुक सोसायटी. हे दोन्ही पॉईंट परीक्षेच्या दृष्टीनं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर 1823 मध्ये एक समिती नेमण्यात आली होती, लोक शिक्षण समिती. ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. कशासाठी केली होती तर शिक्षणविषयक जी माहिती आहे तर त्याचं एकत्रीकरण करणं किंवा त्याचं संकलन करणं, याच्यासाठी ही संस्था सुद्धा स्थापन करण्यात आलेली होती. त्यामुळे हा पॉईंट तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता. आय होप तुमचा हा पॉईंट क्लिअर झाला असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1792 साली रयतवारी पद्धती सर्वप्रथम कर्नल रीडद्वारे डॅश डॅश जिल्ह्यात लागू केली. बारामहाल, सहारानपूर, मद्रास प्रांत का अलीगड असं दिलेलं आहे. आता याचा एक्झॅक्टली किंवा अचूक उत्तर आहे ते म्हणजे बारामहाल या जिल्ह्यामध्ये. आता आपल्याला एवढंच माहित असतं की रयतवारी पद्धत म्हटल्यानंतर एका व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीचं नाव आहे थॉमस मनरो. काय नाव आहे, थॉमस मनरो. एवढं नाव आपल्याला माहित असतं. रयतवारी पद्धत म्हटलं की थॉमस मनरो हे आपल्याला समजतं. परंतु थॉमस मनरो सोबत आणखी महत्त्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे कर्नल रीड ही महत्त्वाची आहे. कारण सर्वप्रथम रयतवारी पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन बारामहाल जिल्ह्यामध्ये झालं होतं 1792 मध्ये. आणि जेव्हा हे जे थॉमस मनरो मद्रास प्रांताचे गव्हर्नर झाले होते. आता इथं एक्झॅक्टली देताना मुद्दा मद्रास प्रांत दिलाय, हा आपण ऑप्शन इलिमिनेट जरी केला असता तरी चाललं असतं, कारण तो एवढा इम्पॉर्टंट ठरला नसता. परंतु एवढं लक्षात ठेवा की बारामहाल हा महत्त्वाचा आहे पॉईंट, इथं लक्षात घ्या. मग थॉमस मनरोनी मद्रास प्रांतामध्ये ना अशा प्रकारे रयतवारी पद्धतीचा अवलंब केला होता 1820 साली, कारण ते त्यावेळी तिथलं अधिकार त्यांच्याकडे आलेले होते. तर हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखा आहे रयतवारी पद्धतीच्या बाबतीत. त्यानंतर
पुढचा प्रश्न आहे की खाली दिलेल्या विधानामधून आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान दिले 1821 मध्ये पुणे येथे संस्कृत कॉलेज सुरू झाले. दुसरं विधान आहे 1861 मध्ये या कॉलेजचं नाव पुणा कॉलेज असं ठेवण्यात आलं. आणि विचारलंय की या दोन विधानामधून आपलं बरोबर कोणतं हे आपल्याला शोधायचं आहे. आता याचं जर तुम्ही अचूक उत्तर बघितलं तर ते आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं ठरतं, हे लक्षात घ्या. इथं पर्याय क्रमांक 2 चुकीचं का ठरतं तर हे 1861 मध्ये या कॉलेजचं नाव पुणा कॉलेज केलेलं नसून ते 1851 मध्ये करण्यात आलंय. कधी करण्यात आलं होतं? 1851 मध्ये, हे लक्षात घ्या. आता सुरुवातीला तुम्हाला ह्याची एक हिराची आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. पहिल्यांदा काय लक्षात ठेवा, 1821 साली ना पुणे येथे संस्कृत कॉलेज सुरू करण्यात आलं होतं एल्फिन्स्टन यांच्या प्रेरणेनं. आता ह्या संस्कृत कॉलेजचं 1851 साली ना नामकरण करण्यात आलं आणि त्याचं नाव ठेवलं पुणा कॉलेज. त्याचं रिझन काय होतं, जेव्हा संस्कृत कॉलेज सुरू करण्यात आलं होतं तर त्याचं मीडियम हे संस्कृत आणि मराठी होतं. परंतु ते संस्कृत मीडियम इंग्रजांना काही कंपनी सरकारला बदलायचं होतं, म्हणून त्यांनी 1851 मध्ये या कॉलेजचं नाव पुणा कॉलेज केलं आणि शिक्षणाचं माध्यम संस्कृतऐवजी त्यांनी काय केलं, इंग्रजी केलं. म्हणजे नाव बदलण्याचं रिझन एकच होतं, ते म्हणजे शिक्षणाचं माध्यम जे संस्कृत होतं त्या संस्कृतवरनं त्यांना इंग्रजी करायचं होतं, म्हणून 1851 साली त्याचं नाव पुणा कॉलेज करण्यात आलं, 1861 ला नाही. आता हा जो प्रयोग आहे हा किती इम्प्लिमेंट झाला किंवा किती सक्सेसफुल झाला हे पुढच्या 10 वर्षातच कळालं. आणि दुसऱ्या 10 वर्षामध्ये म्हणजे 1861 साली हे जे पुणा कॉलेज होतं या पुणा कॉलेजचं त्यांनी 2 कॉलेजमध्ये विभाजन केलं. त्याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं कॉलेज येतं ते म्हणजे डेक्कन कॉलेज. काय म्हटलं जातं? डेक्कन कॉलेज. आणि दुसरं कॉलेज तयार करण्यात आलं त्याला म्हटलं जातं व्हर्नॅक्युलर कॉलेज. ओके, पहिलं करण्यात आलं डेक्कन, दुसरं करण्यात आलं व्हर्नॅक्युलर. आता हे जे डेक्कन कॉलेज होतं या डेक्कन कॉलेजचं माध्यम कोणतं होतं, शिकवण्याचं माध्यम कोणतं, तर ह्याचं एक माध्यम होतं इंग्रजी. आणि हे जे व्हर्नॅक्युलर कॉलेज होतं याचं माध्यम केलं मराठी. म्हणजे ज्यांना मराठीमधून शिक्षण घ्यायचं आहे ते मराठी व्हर्नॅक्युलर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार, ज्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यायचं त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार. आता डेक्कन कॉलेजमधून आलेले व्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक, आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर ह्या सर्व व्यक्ती त्यामधून आलेले आहेत. व्हर्नॅक्युलर कॉलेज हे जे आहे ना ते 1861 मध्ये सुरू झालं, परंतु त्याचं काय एवढं नाव आलेलं नाही किंवा ते पुढं फेमस झालेलं नाही किंवा त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा तेवढ्या प्रमाणात मिळालेला नव्हता. म्हणून 1865 मध्ये या व्हर्नॅक्युलर कॉलेजचं रूपांतरच काय कशामध्ये केलं, ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन अशा प्रकारे करण्यात आलेलं होतं. म्हणजे ही त्याची पूर्णपणे हिरार्ची ही तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे 1821 मध्ये पुण्याला संस्कृत कॉलेज सुरू झालं, 1851 मध्ये संस्कृत कॉलेजचं नाव पुणा कॉलेज करण्यात आलं, 1861 मध्ये पुणा कॉलेजचं डेक्कन कॉलेज आणि व्हर्नॅक्युलर कॉलेज झालं. डेक्कन हे इंग्रजी मीडियमसाठी होतं, व्हर्नॅक्युलर मराठी मीडियमसाठी होतं, परंतु व्हर्नॅक्युलरला रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून 1865 साली हे जे व्हर्नॅक्युलर कॉलेज होतं याचं रूपांतर ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन असं करण्यात आलेलं होतं. म्हणजे एवढा त्याची महत्त्वाची माहिती आहे. एवढा जर पॉईंट लक्षात ठेवला तर पूर्णच्या पूर्ण ते मला ते सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आय होप हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दर्पण प्रारंभी पाक्षिक होतं, 4 मे 1832 पासून ते साप्ताहिक झालं. या पत्रात इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषात मजकूर छापला जात. डॅश डॅश आणि डॅश डॅश हे 2 श्रीमंत गृहस्थ या पत्राचे चालक होते असं म्हटलेलं आहे. आता ऑप्शन दिलेले आहेत. आता मला डायरेक्ट उत्तर सांगतो याचं मी. रघुनाथ हरिश्चंद्रजी आणि जनार्दन वासुदेवजी हे या पत्राचे चालक होते. म्हणजे कसं, दर्पण म्हटल्यानंतर आपल्याला एकच नाव माहिती असतं, बाळशास्त्री जांभेकर. कधी सुरू केलं त्याची दिनांक सुद्धा लक्षात घ्या, 6 जानेवारी 1832 ला सुरू केलं होतं. आता बाळशास्त्री जांभेकरांनी जरी सुरू केलं असलं तरी त्याला आर्थिक सहाय्य कोणी केलं होतं, तर रघुनाथ हरिश्चंद्रजी आणि जनार्दन वासुदेवजी. रघुनाथ हरिश्चंद्रजी आणि जनार्दन वासुदेवजी यांनी ना ह्या दर्पण सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य केलेलं होतं. 1832 मध्ये जरी दर्पण सुरू झालं असलं तरी ते 1840 मध्ये बंद पडलेलं होतं. म्हणजे जवळ 8.5 वर्ष ते चाललं असं म्हटलं जातं, हे लक्षात राहू द्या. म्हणजे ते मराठी भाषेतलं महाराष्ट्रामधलं ते पहिलं वृत्तपत्र आहे, हे लक्षात घ्या. दुसरं म्हणजे या वृत्तपत्रांबाबत सुरुवातीला पाक्षिक होतं, नंतर ते साप्ताहिक झालं. हे जे दिनांक पण लक्षात घ्या, 4 मे 1832 साली. 6 जानेवारीला सुरू झालं आणि 4 मेला त्याचं साप्ताहिकामध्ये कन्वर्जन करण्यात आलं आणि इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेमधून स्वतःचा मजकूर छापला जात होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी 1840 मध्ये दिग्दर्शन हे वृत्तपत्र डॅश डॅशच्या अभ्यासासाठी सुरू केलं. म्हणजे कशाच्या अभ्यासासाठी सुरू केलं? ऑप्शन पाहिलं तर स्वधर्म प्रसार, स्वभाषा प्रसार, स्वसंस्कृतीचा अभ्यासासाठी आणि
भौतिकशास्त्राच्या अभ्यासासाठी सुरू केला, असं ऑप्शन दिलेले आहे. आता याचं जर उत्तर बघितलं तर त्याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे भौतिकशास्त्राच्या अभ्यासासाठी ना बाळशास्त्री जांभेकरांनी दिग्दर्शन हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. आता याच्यामध्ये ना तुम्हाला दोन गोष्टी नक्की ध्यानात घ्यायच्यात. 1840 मध्ये दिग्दर्शन हे स्थापन करण्यात आलं किंवा सुरू करण्यात आलं, परंतु आणखी एक वृत्तपत्र त्याबरोबर सुरू झालं होतं आणि त्या वृत्तपत्राचं नाव आहे प्रभाकर. प्रभाकर वृत्तपत्र कोणाचं आहे तर हे प्रभाकर वृत्तपत्र आहे बाहू महाजन यांचं. प्रभाकर हे साप्ताहिक म्हणू शकतो आपण त्याला. बाहू महाजन यांचं प्रभाकर होतं. आणि या प्रभाकराचं महत्वाचं उद्दिष्ट किंवा महत्वाच्या कोणत्या गोष्टीचा या प्रभाकरनं प्रसार केला तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे स्वधर्म प्रसार, स्वभाषा प्रसार आणि स्वसंस्कृती प्रसार. ओके, म्हणजे ह्या प्रश्नामध्ये दोन्ही पॉईंट तुमचे क्लिअर होऊन जातील. दिग्दर्शन हे वृत्तपत्र 1840 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं भौतिकशास्त्राच्या प्रसारासाठी किंवा अभ्यासासाठी. आणि 1840 मध्ये प्रभाकर हे वृत्तपत्र किंवा साप्ताहिक भाऊ महाजन यांनी सुरू केलं. कशासाठी केलं होतं तर स्वधर्म प्रसार, स्वभाषा प्रसार आणि स्वसंस्कृती प्रसार. ओके, आता प्रभाकरासोबतच भाऊ महाजन यांनी ना आणखी दोन महत्वाची साप्ताहिक सुरू केली. एक सुरू केलं धूमकेतू नावाचं साप्ताहिक, ते 1853 मध्ये आलं होतं. आणि दुसरं होतं ते म्हणजे त्याचं नाव आहे ज्ञानदर्शन. हे त्रैमासिक होतं बरं का, ज्ञानदर्शन त्रैमासिक. हे सुद्धा 1853 मध्येच त्यांनी सुरू केलं. धूमकेतू जे सुरू केलं भाऊ महाजन यांनी, तर त्याचा उपयोग त्यांनी ना समाजासाठी, समाज जागृतीसाठीच केलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वीरेश्वर छत्रे यांनी 1842 साली डॅश डॅश येथे ज्ञानसिंधू साप्ताहिकाची सुरुवात केली. मुंबई, पुणे, ठाणे का अहमदनगर असं त्याचं ऑप्शन दिलेले आहे. अचूक उत्तर आहे ते म्हणजे मुंबई. आता तुम्हाला ज्ञानसिंधू कोणी सुरू केलं तर वीरेश्वर छत्रे यांनी 1842 साली. कुठून सुरू केलं होतं तर मुंबईमधून. त्याचबरोबर ज्ञानोदय पण लक्षात घ्या, ज्ञानोदय अहमदनगरमधून सुरू झालं होतं. ज्ञानोदय ह्याच्या रेंजमध्ये ज्ञानवर्ण नाव असणारी वृत्तपत्र. तर ज्ञानोदय हे अहमदनगरमधून सुरू झालं होतं. रे हेनरी व्हॅलेंटाईन ही व्यक्ती त्याच्या संदर्भामध्ये होती. त्याचबरोबर ज्ञानप्रकाश हे सुद्धा आणखी एक ज्ञानवर्ण सुरू झालेलं महत्वाचं वृत्तपत्र होतं. ज्ञानप्रकाश वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली होती किंवा ते सुरू केलं होतं पुण्यामधून कृष्णाजी रानडे यांनी. कोणी केलं होतं कृष्णाजी रानडे यांनी 1849 साली. म्हणजे हे 2-3 गोष्टी तुम्हाला ऍटलिस्ट इथं समजणं किंवा माहीत असणं गरजेचं आहे. आता हे जे ज्ञानसिंधू सुरू केलं होतं ना तर याचा उपयोग कशासाठी करण्यात आला होता तर ज्ञानसिंधूचा जास्त करून उपयोग हा ख्रिस्ती धर्म प्रचारासाठीच केला गेलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानामधून बरोबर नसलेलं, बरोबर नाही म्हणजे चुकीचं असलेलं विधान आपल्याला ओळखायचं आहे, हे लक्षात घ्या. पहिला पॉईंट तिथं क्लिअर करून घ्या. आता पहिला 4 विधानं दिलीत. पहिले विधान 1851 साली ज्ञानोदय मासिकाची सुरुवात झाली. अहमदनगरमधून हे पत्र छापले जात होते. या मासिकाची सुरुवात अमेरिकन ख्रिस्ती मिशनऱ्यांनी केली. आणि चौथं विधान आहे, याचा मुख्य हेतू धर्म प्रसाराचा होता असे म्हटले जाते. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचं आहे. ज्ञानोदय मासिकाची सुरुवात ही 1851 साली नसून ही 1841 साली करण्यात आली होती, हे लक्षात घ्या. ज्ञानोदय हे अहमदनगरमधून छापलं जात होतं. याची सुरुवात केली होती अमेरिकन ख्रिस्ती मिशनऱ्यांनी. हे सुद्धा विधान बरोबर आहे, म्हणजे अहमदनगर बरोबर आहे, हे बरोबर आहे. आणि हेतू मुख्य होता तो म्हणजे धर्मप्रसाराचा, हे सुद्धा बरोबर आहे. फक्त ज्ञानोदय मासिकाची सुरुवात 1841 साली झाली होती, हे तुम्ही लक्षात ठेवा, 1851 साली नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुणे येथे 1 जानेवारी 1877 रोजी भालेकरांनी दीनबंधूचे लिहायचं राहिलेलं आहे, लक्षात घ्या. दीनबिंदू तिथं शब्द लिहायचा राहिलेला आहे माझा, दीनबंधू. ओके, 1 जानेवारी 1877 रोजी भालेकरांनी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केलं. पुढे आर्थिक अडचणीमुळे त्यांना ते चालवता आले नाही. त्यामुळे 1890 साली त्यांनी मुंबईतील तत्कालीन कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे आणि डॅश डॅश यांच्या स्वाधीन केले. म्हणजे कोणाच्या स्वाधीन केलं होतं तर हे लक्षात घ्या की दीनबंधू याचं उत्तर आहे रामजी संताजी आवटे. दीनबंधू 1 जानेवारी 1877 रोजी कृष्णराव भालेकरांनी पुण्यातून सुरू केलं होतं, परंतु त्यांना ते जास्त करून चालवता आलं नाही. ते पुढे चालवलं कोणी तर नारायण मेघाजी लोखंडे आणि रामजी संताजी आवटे यांनी ना चालवलेलं आहे 1890 साली. हे लक्षात तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे या वृत्तपत्राचं संपादन 1890 साली मुंबईमधून करण्यात आलेलं होतं. म्हणजे याचा उपयोग लोकशिक्षण किंवा लोकजागृतीचं एक प्रभावी माध्यम व्हावं असाच केला गेलेला होता. आणि हे सत्यशोधक चळवळीचं मुखपत्र होतं. दीनबंधू हे कशाचं होतं, सत्यशोधक चळवळीचं मुखपत्र म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काशीनाथ विष्णू फडके यांनी 1866 मध्ये डॅश डॅश येथून अरुणोदय हे वृत्तपत्र काढलं.
आता याचं जे अचूक उत्तर आहे म्हणजे अरुणोदय वृत्तपत्र कुठून सुरू करण्यात आलं होतं, तर हे करण्यात आलं होतं ठाण्यामधून. कुठून करण्यात आलं होतं? ठाण्यामधून. आता या वृत्तपत्रानं सामाजिक आणि राजकीय जे प्रश्न आहेत याच्यावर भर दिला होता. परंतु तुम्हाला अरुणोदय कशासाठी लक्षात ठेवायचं आहे, तर त्याचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे अरुणोदय वृत्तपत्र हे असं पहिलं वृत्तपत्र आहे की या वृत्तपत्रानं सर्वप्रथम बातमीदार नेमण्याची प्रथा म्हणजे त्याला आपण वार्ताहर नेमण्याची प्रथा सुरू केली होती. सर्वप्रथम बातमीदार किंवा त्याला आपण काय म्हणतो वार्ताहर नेमण्याची प्रथा या वृत्तपत्रानं सुरू केलेली होती. जरूर लक्षात ठेवायचं. अरुणोदय वृत्तपत्र का महत्वाचं आहे, तर या वृत्तपत्रानं सर्वप्रथम बातमीदार किंवा त्याला आपण वार्ताहर नेमण्याची जी प्रथा आहे ना ती सुरू केली होती. त्यामुळं काशीनाथ विष्णू फडके यांनी 1866 मध्ये ठाण्यामधून अरुणोदय वृत्तपत्र काढलं, परंतु ते बातमीदार किंवा नंतर आपला पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे खालीलपैकी कोणत्या संस्था व संघटनांनी महाराष्ट्रात धर्मप्रसार केला. त्याच्यामध्ये चर्च मिशनरी सोसायटी, मुंबई बायबल सोसायटी, स्कॉटिश मिशनरी सोसायटी, लंडन मिशनरी सोसायटी आणि अमेरिकन मराठा मिशन. यामध्ये कोणत्या सोसायटी होते किंवा मिशन होते की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये धर्मप्रसार केला. तर याचं अचूक उत्तर आहे तर हे सर्वच्या सर्व सोसायटी आहेत. ही नावं एकदा लक्षात ठेवा. प्रश्न त्यासाठी केलाय की ह्या नावांची एकदा ओझरती व्ह्यू किंवा लक्षात ठेवण्यासाठी उपयुक्त पडू शकेल. महाराष्ट्रामध्ये धर्मप्रसार करणाऱ्या महत्त्वाच्या सोसायट्या त्याच्यामध्ये चर्च मिशनरी सोसायटी, मुंबई बायबल सोसायटी, स्कॉटिश मिशनरी सोसायटी, लंडन मिशनरी सोसायटी, अमेरिकन मराठा मिशन किंवा अमेरिकन मराठा मिशन. तर ज्ञानोदय वृत्तपत्र, अहमदनगर हे बऱ्याच गोष्टी याच्या संदर्भामध्ये येतात. तर या लेसनमध्ये आपण पहिल्या तो चॅप्टर आहे ब्रिटिश सत्तेचं प्रारंभीचं स्वरूप याच्यावर अनुषंगाने असलेले काही महत्त्वाचे प्रश्न आणि बरेचसा पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असाल तर नक्की सबस्क्राईब करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण ब्राह्मणेतरांच्या संघटना हा टॉपिक पाहणार आहोत. राज्यसेवा पूर्व असू द्या, कंबाईन पूर्व किंवा कोणतेही गटकची पूर्व असू द्या आणि मुख्य परीक्षा ह्याच्यामध्ये ना ब्राह्मणेतर चळवळ हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. या अगोदर आपण ब्राह्मणेतरांची वृत्तपत्रावर एक स्मॉल शॉर्ट बट स्वीट अशा टाईपचं MCQचं लेसन घेतलं होतं. आज आपण ब्राह्मणेतरांच्या संघटना डिस्कस करणार आहोत. परीक्षेसाठी हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. याच्यावर पहिली जी संघटना आहे डेक्कन रेस समाज याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारून झालाय, परंतु मराठा राष्ट्रीय संघ आणि ऑल इंडिया मराठा लीग या संघटनेवर अजूनही प्रश्न विचारलेला नाहीये. कदाचित त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्या अनुषंगाने आपण हा टॉपिक कव्हर करणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण टॉपिकला सुरुवात करूया. ब्राह्मणेतरांच्या संघटना म्हटल्यानंतर तुम्हाला 3 नावं ॲटलिस्ट माहीत असणं गरजेचं आहे. पहिलं महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे डेक्कन रयत समाज, दुसरं येतं मराठा राष्ट्रीय संघ आणि तिसरं येतं ऑल इंडिया मराठा लीग. हे तिन्ही नावं खूप महत्त्वाची आहेत. का महत्त्वाचं आहे, ह्याची स्थापना कशी क्रमानं झाली ते लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे ही संस्था किंवा ही संघटना स्थापन करण्यामध्ये कोणत्या व्यक्ती होत्या त्याच्यावर प्रश्न. आता डेक्कन रयत समाजावर प्रश्न विचारला होता की याचे संस्थापक सदस्य दिले होते, त्यात 5-6 नावं दिली होती, त्यातले कोणते कोणते आहेत असा प्रश्न विचारला होता. तर हेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आपण सुरुवात करणाऱ्या टॉपिकला त्यातला पहिला महत्त्वाचा टॉपिक येतो, त्यातला संघटना येते ती म्हणजे डेक्कन रयत समाज. डेक्कन रयत समाज एवढी महत्त्वाची काय आहे त्याचं रिझन पहिलं सांगतो. कारण ही संघटना जी आहे ना तर ती ब्राह्मणेतरांची पहिली राजकीय संघटना आहे. ब्राह्मणेतरांची पहिली राजकीय संघटना आहे डेक्कन रयत समाज. या डेक्कन रयत समाजाची स्थापना किंवा ही संघटना केव्हा अस्तित्वात आली, तर ही आली होती ऑगस्ट 1916 मध्ये. महाराष्ट्रामध्ये डेक्कन रयत समाज ही संघटना अस्तित्वात आली. आता डेक्कन रयत समाज म्हटल्यानंतर एका व्यक्तीचं नाव तुम्हाला डेफिनेटली म्हणजे डोळं झाकून जरी विचारलं तरी तुम्हाला ते माहीत असणं गरजेचं आहे. ती व्यक्ती आहे अण्णासाहेब लट्टे किंवा त्यांना शॉर्टमध्ये AB लट्टे असेही म्हटलं जातं. अण्णासाहेब लट्टे खूप महत्त्वाचं नाव आहे, हे लक्षात ठेवा. का महत्त्वाचं आहे, तर अण्णासाहेब लट्टे यांनी डेक्कन रयत या नावाचं मासिक सुद्धा सुरू केलेलं होतं. डेक्कन रयत या नावाचं साप्ताहिक अण्णासाहेब लट्टे यांनी सुरू केलं होतं. साप्ताहिक होतं ते, लक्षात घ्या. त्यामुळे अण्णासाहेब लट्टे, डेक्कन रयत समाज म्हटल्यानंतर अण्णासाहेब लट्टे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला डेक्कन रयत समाजाच्या स्थापनेमध्ये असणारी व्यक्ती म्हणजे मुकुंदराव पाटील
आता हे तुम्हाला लक्षात येतं, म्हणजे ऑप्शन जर दिले तर तुम्ही प्रश्न कसा टॅकल करणार. तर तुम्हाला अण्णासाहेब लट्टे हे नाव समजू शकतं, मुकुंदराव पाटील समजू शकतं, त्यानंतर वालचंद कोठारी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, सीताराम बोले लक्षात ठेवू शकतं. परंतु नाशिकचे रामचंद्र बंडेकर आणि कविवर्य नारायण टिळक ही दोन्ही नावं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला एक लक्षात काय घ्यायचं आहे, तर डेक्कन रयत समाज स्थापनेमध्ये एकूण किती महत्वाच्या व्यक्ती होत्या, तर 6 व्यक्ती होत्या. पहिली महत्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे अण्णासाहेब लट्टे. त्यानंतर तुम्हाला वालचंद कोठारी यांचं नाव लक्षात ठेवायचंय, मुकुंदराव पाटील ही तिसरी महत्वाची व्यक्ती, सीताराम बोले चौथी, आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला रामचंद्र बंडेकर आणि कविवर्य नारायण टिळक ही सुद्धा नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेला याच्यावर प्रश्न आला होता. म्हणजे अण्णासाहेब लट्टे, मुकुंदराव पाटील, नाशिकचा रामचंद्र बंडेकर, वालचंद कोठारी, सीताराम बोले आणि कविवर्य नारायण टिळक यांनी ही डेक्कन रयत समाज नावाची संघटना स्थापन केली होती. ऑलरेडी आपण डिस्कस केलं होतं, ही ब्राह्मणेतरांची पहिली राजकीय संघटना होय. आता या संघटनेच्या वतीनं अण्णासाहेब लट्टे यांनी डेक्कन रयत या नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं. कुणी केलं होतं? अण्णासाहेब लट्टे. त्यामुळे वालचंद कोठारी, अण्णासाहेब लट्टे डेक्कन रयत समाजाच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाची असलेली ही 2 नावं आहेत. दुसरं म्हणजे या संस्थेचा हेतू काय होता हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. उच्चवर्णीयांच्या सामाजिक जुलमाखाली दडपलेल्या ज्या मागास जाती आहेत तर त्यांना न्याय मिळवून देणं हा या संस्थेचा मुख्य हेतू. नावच आहे ब्राह्मणेतर, ब्राह्मण सोडून इतर असं. तर हे लक्षात घ्या. त्यामुळे डेक्कन रयत समाज म्हटल्यानंतर तुम्हाला एवढ्या गोष्टी ॲटलिस्ट किंवा कमीत कमी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर आपण पुढची महत्वाची संघटना पाहणार आहोत ब्राह्मणेतरांची, ती म्हणजे मराठा राष्ट्रीय संघ. आता मराठा राष्ट्रीय संघाच्या संदर्भामध्ये एक सगळ्यात महत्वाचं नाव येतं. जसं डेक्कन रयत समाज म्हटल्यानंतर अण्णासाहेब लट्टे तुम्हाला डेफिनेटली लक्षात ठेवायचं आहे, तसं मराठा राष्ट्रीय संघ हे म्हटल्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे किंवा आपण वीरा शिंदे असं पण त्यांना म्हणतो, ते नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती. कोणत्या ठिकाणी केलेली आहे, तर पुणे या ठिकाणी केली होती. कधी केली होती, तर 26 ऑक्टोबर 1917. म्हणजे डेक्कन रयत समाज बघितली तर ती ऑगस्ट 1916 स्थापन झाली होती डेक्कन रयत समाज. परंतु मराठा राष्ट्रीय संघ कधी स्थापन झालाय? 26 ऑक्टोबर 1917. कोणी केला? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी. कुठे केला हा संघ स्थापन? पुण्याला केला होता. याच्यामध्ये परीक्षेला प्रश्न हा जरी झाला तर पुढचा विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे हा जो संघ आहे मराठा राष्ट्रीय संघ, हा स्थापन करण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा सहभाग होता, अशा टाईपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि असा विचारल्यानंतर फसवलं कुठं जाऊ शकतं, तर हे जे जेधे नाव दिलेलं आहे मी, काय नाव आहे? सखारामपंत जेधे. आता इथं कसं फसवलं जाऊ शकतं, कारण जेधे कुटुंबियाचं खूप महत्वाचं योगदान आहे या ब्राह्मणेतरांच्या चळवळीमध्ये. कारण एकूण 4 ब्रदर्स होते, 4 जेधे ब्रदर्स म्हणून ज्यांना ओळखलं जातं. त्याच्यामध्ये बाबूराव जेधे, केशवराव जेधे, सखारामपंत जेधे आणि बळवंत जेधे असे एकूण 4 जेधे आहेत. ही 4 जेधे कोणाचे? कान्होजी जेधे यांचे वंशज आणि मारुतीराव जेधे यांचे हे 4 पुत्र होते. कोणाचे? मारुतीराव जेधे. म्हणजे एकूण 5 नावं तुम्हाला इथं लक्षात ठेवायची. पहिले लक्षात घ्या, तुम्हाला जेधे कुटुंबीय म्हटल्यानंतर मारुतीराव जेधे यांची 4 पुत्र कोणते? बाबूराव, केशवराव, सखाराम आणि बळवंत. आता जी मराठा राष्ट्रीय संघ स्थापन करण्यामध्ये कोणत्या व्यक्तीचा सगळ्यात महत्वाचा वाटा होता, तर तो सखारामपंत जेधे यांचा होता. बऱ्याच वेळा आपण फसतो का, तर आपल्याला यातलं एकच महत्वाचं नाव माहीत असतं, ते म्हणजे केशवराव जेधे. कोणतं नाव आहे? केशवराव जेधे. हेच नाव तुम्हाला माहीत असतं. परंतु सखारामपंत जेधे हे मराठा राष्ट्रीय संघाच्या स्थापनेमध्ये होते, हे लक्षात घ्या. आता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि सखारामपंत जेधे यांच्याशिवाय आणखी कोणत्या 3 महत्वाच्या व्यक्ती आहेत की ज्या मराठा राष्ट्रीय संघ स्थापन करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता. त्याच्यामध्ये काशीनाथ ठक्कूजी जाधव ही एक व्यक्ती आहे, त्र्यंबक हरी औटे ही एक व्यक्ती आहे आणि नारायण एरवंडे ही पण एक व्यक्ती आहे. आलं लक्षात? 3 नावं कोणती कोणती घेतली आपण आता, तर काशीनाथ ठक्कोजी जाधव, त्र्यंबक हरी औटे, नारायण एरवंडे आणि सखारामपंत जेधे. ह्या आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या एकूण 5 ते 6 लोकांनी मराठा राष्ट्रीय संघ स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेतला होता. 26 ऑक्टोबर 1917 रोजी हा संघ स्थापन केला होता. आता या संघानं काय ठरवलं होतं? जी राष्ट्रीय सभा म्हणजे आपली
काँग्रेसला राष्ट्रीय सभा म्हटलं जायचं. या राष्ट्रीय सभेला अनुकूल असं धोरण आखण्याचं या सभेनं ठरवलं होतं. म्हणजे प्रतिकूल व्हायचं ना, अनुकूल राहायचं त्या सभेसाठी. तर हा मराठा राष्ट्रीय संघानं ठरवलं होतं. म्हणजे ब्राह्मणेतराच्या संघटनेमध्ये डेक्कन रयत समाजानंतर दुसरी महत्वाची संघटना म्हणजे मराठा राष्ट्रीय संघ. आणि याच्यामध्ये तुम्हाला फोकस कुठं करायचं आहे तर दोन नावं विठ्ठलरामजी शिंदे डेफिनेटली लक्षात ठेवायचं आणि सकारामपंत जेदे, कारण जेदे 4 आहेत तर त्यामध्ये फसायचं नाहीये. इथं तुम्हाला प्रश्न टॅकल जर केला तर इथं फसवलं जाऊ शकतं आणि एवढं लक्षात ठेवलं तर तुमचा तो प्रश्न बरोबर सोडवता येईल तुम्हाला. त्यानंतर ब्राह्मणेतरांच्या संघटनेपैकी तिसरी महत्वाची संघटना आहे ती म्हणजे ऑल इंडिया मराठा लीग. ऑल इंडिया मराठा लीग ही संघटना कोणी स्थापन केली तर ही स्थापन करण्यामध्ये पुढाकार होता बाबूराव जेदे. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कसं लक्षात ठेवायचं आहे. तर मराठा राष्ट्रीय संघामध्ये कुणी सकारामपंत जेदे होते, परंतु ऑल इंडिया मराठा लीग मध्ये कोण आहेत तर बाबूराव जेदे आहेत, हे लक्षात घ्या. ही सुद्धा संघटना पुण्याला स्थापन झाली होती. मराठा राष्ट्रीय संघ 26 ऑक्टोबर 1917 स्थापन झाला होता. ऑल इंडिया मराठा लीग ही 19 डिसेंबर 1917 झाली. म्हणजे त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतरच ही ऑल इंडिया मराठा लीग स्थापन झाली. मराठा राष्ट्रीय संघामध्ये कोण होते सकारामपंत जेदे, परंतु ऑल इंडिया मराठा लीग मध्ये कोण आहेत तर बाबूराव जेदे आहेत. आता ही जी ऑल इंडिया मराठा लीग आहे या ऑल इंडिया मराठा लीगच्या वतीनं जॉईंट सिलेक्ट कमिटी पुढे या संस्थेच्या वतीनं साक्ष देण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवलं होतं आणि भास्करराव जाधव हे इंग्लंडला गेले होते. परंतु विलायतीतले जे लोक आहेत तर त्यांना आपल्या जातीचं जे गोड बंगाल आहे तर त्यांना पटवून देणं कठीण आहे हे त्यांच्या लक्षात आलं. तर ही संघटनेतर्फे कुठली महत्वाची व्यक्ती येते तर भास्करराव जाधव. म्हणजे तुम्हाला एक लक्षात काय ठेवायचं आहे की या वरील तिन्ही संघटना असतील तर या तिन्ही संघटनांनी ब्राह्मणेतर समाजामध्ये राजकीय आणि सामाजिक जागृती घडवून आणली, म्हणून तर ही चळवळ पुढे गेली. आता तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते पॉईंट तुम्ही क्लिअर करा. पहिलं लक्षात ठेवायचं आहे डेक्कन रयत समाज ऑगस्ट 1916. महत्वाचं नाव कोण येतं अण्णासाहेब लट्टे, वालचंद कोठारी. अण्णासाहेब लट्टे का महत्वाचं आहे तर त्यांनी त्या नावाचं डेक्कन रयत नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं, त्यामुळे ते नाव महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला इतर नावही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुकुंदराव पाटील, नाशिकचं रामचंद्र बंडेकर, कवीर नारायण टिळक आणि सीताराम बोले. त्यानंतर दुसरा पॉईंट पहिला आपण होता तो म्हणजे मराठा राष्ट्रीय संघ. मराठा राष्ट्रीय संघ महर्षी विठ्ठलरामजी शिंदे डेफिनेटली महत्वाचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला सकारामपंत जेदे फोकस करायचे, कारण मराठा राष्ट्रीय संघाच्या स्थापनेमध्ये सकारामपंत जेदे होते, परंतु ऑल इंडिया मराठा लीग याच्यामध्ये कोण आहेत तर बाबूराव जेदे यांचा सहभाग तुम्हाला पाहायला मिळतो. तर ह्या 2-3 गोष्टी जशा आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जर तुम्हाला प्रश्न असा विचारला, समजा ब्राह्मणेतरांच्या संघटना स्थापनेनुसार उतरत्या क्रमानं लावा किंवा चढत्या क्रमानं लावा, तर तेही तुम्हाला सांगता यायला हवं, कारण ब्राह्मणेतरांची पहिली महत्वाची राजकीय संघटना कोणती असा जरी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे डेक्कन रयत समाज, जे ऑगस्ट 1916 सुरू झाली. दुसरी स्थापन झाली मराठा राष्ट्रीय संघ, ही 26 ऑक्टोबर 1917 स्थापन झाली. आणि तिसरी महत्वाची संघटना आहे ती म्हणजे ऑल इंडिया मराठा लीग, ही कधी स्थापन झाली तर 19 डिसेंबर 1917 स्थापन झाली. आता मला या लेसनमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहेत किंवा जे तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करायचा होता तो मी माझ्या परीने केला आहे. आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल. लेसन आवडलं तर तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, लाईक करा आणि कमेंट करा, जास्तीत जास्त मित्रांना फॉरवर्ड करा. कारण कसं होतंय की जर एखादी सिरीज सुरू केली तर त्याला चांगला रिस्पॉन्स जर मिळत गेला तर आपण ती सिरीज जास्तीत जास्त कंटिन्यू करणार आहोत. आता ही एक महत्त्वाची सिरीज आहे की जे घाटाळ सरांचं इतिहासाचं बुक आहे तर त्याच्यावर आपण फोकस करतोय, कारण त्यामध्ये बरेच असे महत्त्वाचे पॉईंट आहेत की जे तुम्हाला येणारे कंबाईन पूर्व, राज्यसेवा पूर्व किंवा इतर कोणतीही पूर्व परीक्षा असू दे किंवा मुख्य परीक्षा इव्हन, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते इम्पॉर्टंट आहे. फक्त लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. या अगोदर आपण ब्राह्मणेतरांच्या संघटना हा टॉपिक पाहिला होता. आज आपण ब्राह्मणेतरांच्या चळवळीबाबत इतर ज्या महत्त्वाची माहिती आहे ना तर ती कव्हर करणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे मराठासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी व मतभेद. म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीमध्ये काय काय गोष्टी झालेल्या आहेत ते लक्षात घ्यायचे. तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न असा विचारला जाऊ शकेल ते म्हणजे ब्राह्मणेतर समाजातील कोणत्या नेत्यांनी मराठासाठी स्वतंत्र मतदारसंघ असावेत अशी मागणी केली होती.
त्याच्यामध्ये बरीचशी नावं दिली जातील आणि तुम्हाला ओळखायला यायला हवं की कोणती नेते होते की ज्यांनी मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. त्यामध्ये पहिल्यांदा येतात ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज, मग येतात केशवराव जेधे, भास्करराव जाधव, त्यानंतर श्रीपतराव शिंदे. ही जी मंडळी आहेत यांनी मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावे अशी मागणी केलेली होती. परंतु या मागणीला विरोध कोणी केला होता, तर जे टिळक व त्यांचे अनुयायी होते ना, तर त्यांनी त्यासाठी विरोध केलेला तुम्हाला पाहायला मिळतो. हे लक्षात घ्या. त्यानंतर आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यासाठी शाहू महाराजांनी भास्करराव जाधव यांना इंग्लंडला पाठवले होते. प्रश्न कसा विचारला जाऊ शकेल, तर वन लाईनर टाईप विचारला जाऊ शकेल. तो म्हणजे मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यासाठी शाहू महाराजांनी इंग्लंडला कोणाला पाठवले होते, तर त्याचं उत्तर आहे भास्करराव जाधव. आता भास्करराव जाधव इंग्लंडला गेले पण होते, परंतु ब्रिटिशांनी काय केलं, तर मराठा कुणबी या लोकसंख्येमध्ये ना मोठ्या असलेल्या गटासाठी जो स्वतंत्र मतदारसंघ द्यायचा ना, ही मागणीच अमान्य केली होती. त्यामुळं मराठ्यांसाठी जी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी आहे ना, ती हळूहळू मागे पडत गेलेली तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, तर मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी कोणी कोणी केली. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज, केशवराव जेधे, भास्करराव जाधव, श्रीपतराव शिंदे यांनी केली होती. त्याचबरोबर दुसरं काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, तर भास्करराव जाधव यांना इंग्लंडला पाठवलं होतं मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यासाठी. कोणी पाठवलं होतं, तर शाहू महाराजांनी पाठवलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पॉईंट येतो तो म्हणजे पटेल बिल व ब्राह्मणेतर चळवळ. आता आंतरजातीय विवाहाला मान्यता कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून मध्यवर्ती कायदे मंडळात पटेल बिल हे कोणी मांडलं किंवा हे बिल कोणी मांडलं होतं, तर ते मांडलं होतं विठ्ठलभाई पटेल यांनी. आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून. मग ते बिल कधी मांडलं होतं, तर त्याची दिनांक तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाची ठरू शकते. ती आहे 5 सप्टेंबर 1919 रोजी. परंतु ह्या ज्या बिलाला विरोध करणारं कोणी कोणी घेतला होता, त्याच्यामध्ये टिळक येतात. दुसरं एक महत्त्वाचं नाव येतं त्यामध्ये, ते म्हणजे पंडित मदन मोहन मालवीय. हे नाव सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टर कुर्तकोटी हे सुद्धा नाव तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर हे जे आणि टिळकांचे अनुयायी यांनी काय केलं होते की हे बिलच मंजूर होणे अशी भूमिका घेतली होती. लक्षात घ्या, परीक्षेला काय विचारलं जाऊ शकतं, आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून टिंबटिंब किंवा डॅश डॅश यांनी मध्यवर्ती कायदे मंडळात 5 सप्टेंबर 1919 रोजी बिल मांडलं, तर ते होतं विठ्ठलभाई पटेल यांनी हे बिल मांडलेलं होतं. दुसरं म्हणजे ही जे बिल आहे आंतरराष्ट्रीय विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून, या बिलाला अनुकूल असे एक नाटक लिहिलं होतं. ते नाटक लिहिण्याचं काम केलं दिनकरराव जवळकर यांनी आणि त्या नाटकाचं नाव होतं प्रणय प्रभाव. काय नाव आहे, प्रणय प्रभाव. प्रणय प्रभाव हे नाटक कोणी लिहिलं, दिनकरराव जवळकरांनी लिहिलं. का लिहिलं, तर आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून जे बिल मांडलं होतं विठ्ठलभाई पटेल याला अनुकूल असं प्रकारचे हे नाटक होतं. त्यामुळे हाही पॉईंट तुम्हाला ना परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरू शकतो. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे शिवस्मारकाचा वाद व ब्राह्मणेतर चळवळ. आता पहिल्यांदा शिवस्मारकाची योजना कोणी मांडली, असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकेल. तर त्याचं उत्तर आहे इसवी सन 1917 मध्ये ग्वाल्हेरचे खासेराव पवार आणि बडोद्याचे खासेराव जाधव. हे दोन्ही नाव खूप महत्वाचे आहेत. लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, ग्वाल्हेरचे खासेराव पवार आहेत आणि बडोद्याचे खासेराव जाधव यांनी पहिल्यांदा शिवस्मारकाची योजना मांडली असं लक्षात ठेवायचं तुम्हाला. दुसरं म्हणजे हे जे संकल्पित शिवस्मारक तयार होणार होतं, तर हे शिवस्मारक फक्त मराठ्यांपुरतं असावं की मराठ्यां सोडून इतर लोकांसाठी असावं याबाबतचा वाद होता. तर छत्रपती शाहू महाराजांचं मत काय होतं, तर संकल्पित शिवस्मारक हे फक्त मराठ्यापुरतं असावं. परंतु जेव्हा शाहू महाराजांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर शिवस्मारक याची सूत्र कोणाकडे गेली, तर ते ग्वाल्हेरचे अलिजा बहादर शिंदे यांच्याकडे गेली आणि त्यांनी एक महत्त्वाचा डिसिजन घेतला. तो डिसिजन काय होता, त्यांनी शिवस्मारक समितीमध्ये सर्व जातींचा समावेश करण्याचा डिसिजन घेतला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर जे चिटणीस पद होतं ना, तर ते गोपाळराव देवधर यांना दिलं होतं. कुठलं पद, चिटणीस पद गोपाळराव देवधर यांना दिलं होतं आणि सांगलीचे राजासाहेब पटवर्धन यांना सुद्धा त्या शिवस्मारक समितीमध्ये घेण्यात आलेलं होतं. मग त्याच्यानंतर असा वाद पेटला होता की संकल्पित शिवस्मारक हे शिवाजी मराठा सोसायटीच्या मालकीचं असावं आणि त्यामध्ये मराठे सोडून इतर जी लोक आहेत तर त्यांचा हस्तक्षेप असू नये असा आग्रह धरला होता जयदे बंधू. जयदे बंधूमध्ये 4 जयदे येतात हे लक्षात घ्या. त्यामध्ये पालकर बंधू पण येतात, विठ्ठलराव झेंडे पण येतात, दिनकरराव जवळकर हे पण त्यामध्ये कन्सिडर होतात.
त्यानंतर जसं प्रणय प्रभाव हे नाटक लिहिलं होतं दिनकरराव जवळकर, याचबरोबर त्यांनी शिवस्मारक पुराण ही पुस्तिका सुद्धा लिहिली होती 1923 मध्ये, आणि त्याच्यामधून त्यांनी अनेकावर टीका केली होती. कारण ह्या शिवस्मारक वादावर अनुषंगानं त्यांनी दिनकरराव जवळकरांनी लिहिलेली शिवस्मारक पुराण ही पुस्तिका, हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर छत्रपती मेळावा आणि ब्राह्मणेतर चळवळ यांच्यामधलं नातं कसं येतं, तर दिनकरराव जवळ यांनी छत्रपती पद्य संग्रह नावाची एक पुस्तिका काढली होती. म्हणजे तुम्हाला 3 गोष्टी दिनकरराव जवळकरांच्या आता पण आपण पाहिल्या. पहिल्यांदा तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रणय प्रभाव या नावाचं नाटक त्यांनी लिहिलं, शिवस्मारक पुराण ही पुस्तिका त्यांनी काढून अनेकावर टीका केली होती, आणि तिसरं लक्षात ठेवायचं आहे छत्रपती पद्य संग्रह नावाची सुद्धा पुस्तिका काढली होती छत्रपती मेळावा व ब्राह्मणेतर चळवळीच्या संदर्भामध्ये. नंतर तुम्हाला गाठाळ पुस्तकामधला आणखी एक महत्वाचा पॉईंट येतो, तो म्हणजे शिमग्याच्या सणावर टीका करून त्यामधले गलिच्छ प्रकार थांबले पाहिजेत व त्या दिवशी मर्दानी खेळ झाले पाहिजेत असं कोणी म्हटलं होतं. तर त्याच्यामध्ये 2 नावं येतात. पहिलं नाव आहे भगवंत पाळेकर आणि दुसरं नाव आहे विजयी मराठा पत्राचे संपादक श्रीपतराव शिंदे. भगवंत पाळेकर आणि श्रीपतराव शिंदे यांनी ब्राह्मणेतर चळवळीतील लोकांनी शिमग्याच्या सणावर टीका केली होती, त्यातले गलिच्छ प्रकार थांबले पाहिजेत आणि त्या दिवशी मर्दानी खेळ झाले पाहिजे असं म्हटलं होतं. परीक्षेला ना याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो स्ट्रेट फॉरवर्ड नावावरच. लक्षात ठेवायचं भगवंत पाळेकर आणि श्रीपतराव शिंदे, शिमग्याच्या सणावर टीका. त्यानंतर महात्मा फुलेंचा पुतळा बसवायचा होता नगरपालिकेमध्ये, पुणे नगरपालिकेच्या आवारामध्ये. तर त्यांचा पुतळा बसवण्यासाठी जे टिळकांचे अनुयायी होते आणि त्यांच्या सल्ल्याने वागणारे ब्राह्मणेतर नगरपालिका सदस्यांनी त्याला विरोध केला होता. मग आता त्याच्यामध्ये एक महत्वाचं नाव येतं, ते म्हणजे गणपतराव नलावडे. का महत्वाचं आहे, तर महात्मा फुले यांची बदनामी करण्यासाठी गणपतराव नलावडे यांनी एक पुस्तिका काढली होती. त्या पुस्तिकेचं नाव होतं सत्यशोधक की ख्रिस्त सेवक. काय काढलं होतं, सत्यशोधक की ख्रिस्ती सेवक. आणि याला प्रत्युत्तर म्हणून दिनकरराव जवळकर यांनी देशाची दुश्मन ही पुस्तिका लिहिली. म्हणजे तुम्हाला दिनकरराव जवळकरांचं कार्य लिहिण्याबाबत, पुस्तिका काढण्याबाबत एक अंदाज आला असेल. आतापर्यंत त्यांनी काय काय केलं, छत्रपती मेळाव्या संदर्भामध्ये काय केलं होतं, त्यानंतर प्रणय प्रभाव हे नाटक अगोदर लिहिलं होतं, देशाची दुश्मन ही पुस्तिका काढली. अशा संदर्भामध्ये तुम्हाला दिनकरराव जवळकरांचं नाव लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सत्यशोधक की ख्रिस्ती सेवक ही पुस्तिका कोणी काढली असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर गणपतराव नलावडे हे त्याचं काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. त्यामुळे हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. याच्या अगोदर आपण डिस्कस केलं होतं भगवंत पाळेकर आणि श्रीपतराव शिंदे, शिमग्याच्या सणावर टीका आणि गलिच्छ प्रकार थांबले पाहिजेत. तोही पॉईंट तुम्ही आवर्जून लक्षात घ्या. आता दिनकरराव जवळकरांनी देशाची दुश्मन ही पुस्तिका काढली आणि या पुस्तिकेला प्रकाशक म्हणून कोण होते, तर ते होते केशवराव जेधे. मुद्रक म्हणून कोण होते, तर रामचंद्र लाड होते. आणि प्रस्तावना कोणी लिहिली होती, तर लेखक केशवराव बागडे यांनी लिहिली होती. हाही पण तेवढाच महत्वाचा. या अगोदरचा आपण एक गाठाळ सरांच्या पुस्तकावर एक MCQ घेतला होता, तर यावरच आपण ह्या पॉईंटवरच घेतला होता. तर हे लक्षात ठेवा की देशाची दुश्मन पुस्तिका कोणी काढली असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर देता येतं दिनकरराव जवळकर. परंतु या पुस्तकाचं प्रकाशक कोण असं विचारलं तर केशवराव जेधे. मुद्रक कोण होते, रामचंद्र लाड. आणि प्रस्तावना कोणी दिली, तर लेखक केशवराव बागडे यांनी प्रस्तावना दिली होती. हाही पॉईंट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे मद्यपान व ब्राह्मणेतर चळवळ. आता मद्यपान बंदीचा आग्रह ब्राह्मणेतर चळवळीतील कोणत्या पत्रांनी घेतला होता आणि कोणत्या पत्रांनी मद्यपान बंदीचा आग्रह धरला नाही याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. तर दिनमित्र, इथं दिनमित्र आहे लक्षात घ्या, विजयी मराठा, राष्ट्रवीर आणि हंटर ही जी 4 महत्वाची पत्र आहेत, या 4 पत्रांनी मद्यपान बंदीचा आग्रह धरला होता. परंतु जे ब्राह्मणेतर पक्षाचे मुखपत्र म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे कैवारी. तर या पत्रा मात्र ज्या दारूच्या जाहिराती आहेत ना, त्या पत्रामधून छापल्या जात होत्या. म्हणजे या पत्रामधून सुद्धा ब्राह्मणेतर चळवळीत हळूहळू फूट पडत गेली हे आपल्याला पाहायला मिळतं. परीक्षेला जर प्रश्न तुम्हाला असा विचारला की खालीलपैकी कोणत्या ब्राह्मणेतर चळवळीतील वृत्तपत्रांनी किंवा पत्रांनी मद्यपान बंदीचा आग्रह धरला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला कैवारी हे सुद्धा नाव दिलं जाईल. फक्त काय लक्षात ठेवायचं की कैवारी सोडून जी 4 आहेत, दिनमित्र, विजयी मराठा, राष्ट्रवीर, हंटर यांनी मद्यपान बंदीचा आग्रह धरला होता. कैवारीनं मात्र तसं केलेलं दिसत नाही. त्याच्यानंतर जोशी वतनास विरोध. आता 1926 मध्ये जे ब्राह्मणेतर पक्षाचे आमदार होते बाबासाहेब बोले यांचं लक्षात ठेवा. आंतरजातीय विवाहाला मान्यता मिळावी म्हणून बिल कोणी मांडलं, तर विठ्ठलभाई पटेल यांनी मांडलं. मात्र जोशी वतन रद्द व्हावे या आशयाचं बिल मुंबई कायदेमंडळात कोणी मांडलं असेल, तर ते मांडलं बाबासाहेब बोले, की त्यांना 1926 मध्ये ते ब्राह्मणेतर पक्षाचे नेते होते. आता 1913 मध्ये ना सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे मुकुंदराव पाटील यांची.
का महत्वाचं आहे तर कुलकर्णी लीलामृत हे त्यांनी काव्य प्रसिद्ध केलं होतं. का प्रसिद्ध केलं होतं तर जे खेड्यातील ब्राह्मण कुलकर्णी आहेत तर ते खेड्यातील लोक आहेत, अज्ञान लोक, त्यांच्या अज्ञानाचा किंवा धर्मभोळेपणाचा कसे फायदा घेतात तर त्यांनी पत्राच्या स्वरूपामध्ये त्यामध्ये कन्सिडर करून ती मांडण्यात आलं होतं, त्याची मांडणी केली होती. त्याच्यामुळे मुकुंदराव पाटील यांचं कुलकर्णी लीलामृत हे काव्य खूप फेमस झालेलं आहे. परीक्षेला ना याच्यावर प्रश्न विचारला जातोच, कुलकर्णी लीलामृत. तर हा पॉईंट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1913 मध्ये मुकुंदराव पाटील यांनी कुलकर्णी लीलामृत हे काव्य प्रसिद्ध केलेलं होतं. त्यानंतर तलाठी पद्धत सुरू करण्याचा पद्धत कोणी घेतला, इथं मराठी झालेलं आहे, कुलकर्णी होतं मग तलाठी पाहिजे, इथं टायपिंग मिस्टेक आहे. शाहू महाराजांनी कुलकर्णी वतनाची पद्धत बंद केली होती आणि तलाठी पद्धत सुरू करण्याचा डिसिजन घेण्यात आला होता. तो कधी घेतला होता तर 28 फेब्रुवारी 1918 रोजी घेतलेला आहे. इथं तलाठी पाहिजे, मराठी झाले टाईप. आता ब्राह्मणेतर पक्षामध्ये फूट पडण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे सायमन कमिशन. आता सायमन कमिशन बरोबर सहकार्य करूया की नको अशा प्रकारे दोन गट तयार झाले होते. सायमन कमिशन बरोबर सहकार्य करू नये अशा गटामध्ये होते विठ्ठलरामजी शिंदे, जयदेव बंधू, केशवराव बागडे, श्रीपतराव शिंदे आणि भाऊराव पाटील. परंतु सायमन कमिशनवर बहिष्कार न घालता सहकार्य करावे सहकार्य करावे असं कुणाला वाटत होतं तर भास्करराव जाधव आणि दिनकरराव जवळकर. भास्करराव जाधव आणि दिनकरराव जवळकर यांचं असं मत होतं की सायमन कमिशनवर बहिष्कार घालायचा नाही, त्यांना सहकार्य करायचं. आणि यामधूनच एकेकाळचे जे मित्र असलेले जेधे आणि जवळकर यांच्यामध्ये फूट पडली. म्हणजे जो ब्राह्मणेतर चळवळ कशी थंडावली तर त्याचं एक महत्वाचं रिझन होऊ शकतं. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे ब्राह्मणेतर पक्ष. आता ब्राह्मणेतर पक्ष स्थापन करण्यासाठी ना पुण्यामध्ये जे जेधे मेन्शन होतं त्याच्यामध्ये बैठक झाली होती 12 डिसेंबर 1920 ला. आणि याच्या ब्राह्मणेतर पक्ष स्थापन करण्यामध्ये कुणी कुणी पुढाकार घेतला. जेधे बंधू तर ऑफकोर्स होते, भास्करराव जाधव होते, जवळकर होते, धनजी शाह कुपर किंवा धनाजी शाह कुपर असंही म्हटलं जातं, आनंद स्वामी, गंगाजी काळभोर हे नाव महत्वाचं आहे. आणि दोन जगताप होते, एक आनंदराव जगताप आणि दुसरे बाबूराव जगताप. हे नावं मला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला बाकी लक्षात राहतात, वालचंद कोठारी लक्षात राहू शकतं, भास्करराव जाधव लक्षात राहू शकतं, जवळकर लक्षात राहू शकतं, परंतु दोन जगताप लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आनंदराव जगताप, बाबूराव जगताप आणि गंगाजी काळभोर या सर्व नेत्यांचा किंवा सर्व पुढारकांचा या ब्राह्मणेतर पक्ष स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना कशासाठी करण्यात आली होती तर जे ब्राह्मणांचे राजकीय, सामाजिक व धार्मिक गुलामगिरी आहे यामधून ब्राह्मण लोकांची सुटका करून घेणं हे महत्वाचं. दुसरं म्हणजे जे ब्राह्मणेतर लोक आहेत त्यांच्यामध्ये स्वाभिमान, बंधुभावाची जाणीव निर्माण करणं आणि त्यांची सर्वांगीण प्रगती घडवून आणणं हे 2-3 टार्गेट ठेवण्यात आले होते. आता ब्राह्मणेतर पक्षामध्ये हळूहळू फूट कशी पडत गेली ते आपल्याला पाहावं लागेल. त्या अगोदर तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे जो ब्राह्मणेतर पक्ष आहे याला अखिल भारतीय स्वरूप देण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता. त्या अनुषंगाने त्याची 3 महत्वाची अधिवेशनं झाली होती. एक झालं होतं बेळगावला 1926 ला, अमरावतीला 1925 ला आणि मोर्शी 1926 ला. परंतु 1937 मध्ये ब्राह्मणेतर पक्षामध्ये फूट पडली. त्यातली एक महत्वाची व्यक्ती आहे ते म्हणजे धनजी शाह कुपर, दुसरी एक व्यक्ती आहे ती म्हणजे नवले. या दोघांनी ना नागरिक शेतकरी पक्ष स्थापन केला होता. कोणता पक्ष? नागरिक शेतकरी पक्ष. याच्या अगोदर 1936 मध्ये मुंबई इलाका शेतकरी पक्ष हा ऍडव्होकेट दौंड यांनी स्थापन केला होता. तर ऍडव्होकेट सावंत यांनी आणखी असा पक्ष त्या स्पर्धेमध्ये पुढाकार घेतला होता. आणि हे जे ब्राह्मणेतर पक्षामध्ये अशी फूट पडत गेली आणि त्यांचा पक्ष हळूहळू कमकुवत होत गेला. आणि ब्राह्मणेतर चळवळ हळूहळू नंतर 1938 मध्ये ना हा जो ब्राह्मणेतर पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये नंतर विलीन करण्यात आला होता. तर तुम्हाला ब्राह्मणेतर चळवळीबाबत एवढं पाहिले. आपण त्याची वृत्तपत्रावर सेपरेट लेसन घेणार आहोत कारण ते डिटेलमध्ये कव्हर करणं गरजेचं आहे. या अगोदर आपण ब्राह्मणेतरांच्या संघटना कव्हर केल्या होत्या. त्याच्यामध्ये डेक्कन रयत समाज ही जी ब्राह्मणेतरांची पहिली महत्वाची संघटना, ऑल इंडिया मराठा लीग होती, बऱ्याच अशा गोष्टी होत्या त्या आपण ऑलरेडी लेसनमध्ये कव्हर केल्या होत्या. या लेसनमध्ये जे इतर महत्त्वाचे पॉईंट आहेत की ज्याच्यावर ब्राह्मणेतर चळवळीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो ते कव्हर केले. आता फक्त या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक राहतो ते म्हणजे त्यांची वृत्तपत्रे. या अगोदरच्या आपण प्रश्न सिरीजमध्ये कव्हर केले परंतु आपण डिटेलमध्ये घेतलेलं नव्हतं. तर तो डिटेलमध्ये लेसन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लेसन आवडले तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद.
हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण पाहणार आहोत ब्राह्मणेतर वृत्तपत्र एमसीक्यू, म्हणजे इतिहासाचा एक महत्वाचा भाग की ज्याच्यात रिव्हिजन व्हायला पाहिजे आणि एमसीक्यू थ्रू आपण त्या प्रकारची एक चांगली रिव्हिजन करू शकतो. त्या अनुषंगाने हे लेसन बनवलेलं आहे. त्यानंतर दलित पत्रकार चळवळ जी होती त्याच्यातल्या वृत्तपत्रावर सुद्धा एमसीक्यूची सिरीज आपण घेणार आहोत. या अगोदर एमसीक्यूचे 2 भाग इतिहासाचे केलेले ते तुम्ही पाहू शकता. तर आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे खालील विधानामधून अचूक विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे 1922 मध्ये दिनकरराव जवळकर यांनी तरुण मराठा हे पत्र सुरू केलं. दुसरं विधान आहे रावसाहेब मुकुंदराव गणपतराव पाटील यांच्या संपादनाने आणि लेखनाने दिनमित्र हे पत्र गाजले. आता ही दिलेली 2 विधान आहेत. या 2 विधानामधून अचूक विधान ओळखायचं आहे. पहिला जो ऑप्शन आहे तर पहिला ऑप्शन म्हटलंय फक्त 1, दुसरा ऑप्शन आहे फक्त 2, तिसरा ऑप्शन आहे दोन्ही बरोबर आणि चौथा ऑप्शन आहे दोन्ही चूक. तर याचं जे अचूक उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, दोन्ही बरोबर. म्हणजे 1922 मध्ये दिनकरराव जवळकर यांनी तरुण मराठा हे पत्र सुरू केलं होतं आणि दुसरं म्हणजे मुकुंदराव गणपतराव पाटील दिनमित्र हे पत्र गाजलं होतं. त्याच्यानंतर दिनकरराव जवळकर म्हटलं की देशाचे दुश्मन ही पुस्तिका त्यांची खूप गाजलेली. तर हे देशाचे दुश्मन ही पुस्तिकामुळे जास्त करून चर्चेत आलेलं नाव म्हणजे दिनकरराव जवळकर. ओके. त्याच्यानंतर आपलं आणखी सांगायचं झालं तर कृष्णराव भालेकर. आता गणपतराव पाटील यांनी जे दिनमित्र मासिक रूपात सुरू केलं होतं तर मुळात ते कृष्णराव भालेकर यांच्या प्रेरणेनं सुरू झालं होतं. म्हणजे त्याच्या मागची प्रेरणा कोणाची होती ते लक्षात घ्या. 1892 मध्ये जेव्हा गणपतराव पाटील यांचं निधन झालं तेव्हा ते पत्र बंद झालेलं आहे. दुसरं म्हणजे 1922 मध्ये तरुण मराठा हे पत्र सुरू झालं होतं. तरुण मराठा हे पत्र कुणी सुरू केलं होतं तर दिनकरराव जवळकर. दिनकरराव जवळकरांना याला पाठिंबा कुणी दिला होता तर ते शाहू महाराजांचा पाठिंबा होता. म्हणजे शाहू महाराजांच्या इच्छेनुसारच ते पत्र सुरू झालेलं होतं. आणि ह्या अगोदर मी सांगितलं होतं देशाचे दुश्मन ही पुस्तिका दिनकरराव जवळकरांची. तर चिपळूणकर आणि टिळक यांच्यावरची टीका हे एक महत्वाचा हायलाइट पॉइंट त्यामधला होता. ओके. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे भास्करराव जाधवने सत्यशोधक मतांचा प्रचार करण्यासाठी 19 जुलै 1917 रोजी जागरूक हे साप्ताहिक सुरू केलं. दुसरं विधान आहे या कामासाठी त्यांना वालचंद कोंटारी, राव बहादूर डोंगरे, अण्णासाहेब लट्टे यांचं सहाय्य लाभलं. तर याच्यातून आपल्याला अचूक विधान ओळखायचे 2 विधानं दिलेली आहेत. तर याचं अचूक उत्तर आहे दोन्ही चूक. दोन्ही चूक आहे. म्हणजे भास्करराव जाधवने असं दिलं होतं आपण आणि खाली दिलेलं विधान तर हे दोन्ही चूक आहे. त्याचं रिझन सांगतो. पहिल्यांदा लक्षात घ्या की हे जे जागरूक साप्ताहिक सुरू केलं होतं तर ते भास्करराव जाधव यांनी सुरू केलेलं नसून कोठारींनी हे सत्यशोधक समाजाचा प्रचार करण्यासाठी जागरूक साप्ताहिक सुरू केलं होतं. कधी सुरू केलं होतं तर 19 जुलै 1917 रोजी. कुणी केलं होतं? कोठारींनी सुरू केलं होतं 19 जुलै 1917 रोजी. तर आता याच्या कामासाठी त्यांना लागलेलं सहकार्य जर बघितलं भास्करराव जाधव, राव बहादूर डोंगरे, अण्णासाहेब लट्टे. म्हणजे जर तुम्ही वरचं विधान बघितलं ह्याच्यामध्ये दोन्ही चूक देण्याचं रिझन तेच आहे. का तर पहिल्या विधानावर दुसरं विधान अवलंबून आहे. जर पहिलं विधान चुकीचं असेल तर दुसरं विधान डेफिनेटली चूक असणार आहे. त्यामुळे भास्करराव जाधव यांनी सत्यशोधक समाजाचा प्रचार करण्यासाठी जागरूक साप्ताहिक सुरू केलेलं नसून कोठारी यांनी केलेलं होतं. तर ते एक तुम्ही जरूर लक्षात घ्यायचंय. आणि भास्करराव जाधवने त्याला सहकार्य लाभलेलं आहे हे एक लक्षात घ्या. कामासाठी सहकार्य भास्करराव जाधवचं लाभलेलं आहे. ओके. आय थिंक तुम्हाला हा प्रश्न कसा टॅकल करायचा समजला असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2 विधानामधून अचूक विधान ओळखायचं आहे. श्रीपतराव शिंदे 1883 1944 हा कार्यकाळ यांचे विजयी मराठा 1 डिसेंबर 1919 पासून सुरू झाले. दुसरं विधान आहे केसरी विरुद्ध भूमिका घेणारे पत्र म्हणून विजयी मराठा बहुचर्चित झाले. तर ही 2 विधान आहेत. त्याच्यातून आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे की कोणतं विधान बरोबर आहे. याचं अचूक उत्तर आहे दोन्ही बरोबर. तर श्रीपतराव शिंदे यांचं विजयी मराठा हे लक्षात घ्या. विजयी मराठा आणि तरुण मराठा याच्यामध्ये बऱ्याच वेळा गफलत होते. तर श्रीपतराव शिंदे यांचं विजयी मराठा हे लक्षात घ्या. 1 डिसेंबर 1919 ला सुरू झालं होतं आणि केसरी विरुद्ध भूमिका घेणारं पत्र म्हणून ते फेमस आहे. त्यामुळे विजयी मराठा नक्की लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे 2 विधानामधून अचूक विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे 1931 मध्ये दिनकरराव जवळकर यांनी शाहू सेवा सोसायटी ही संस्था भारत सेवक समाज या संस्थेच्या धर्तीवर स्थापन केली. दुसरं विधान आहे त्यानंतर विजयी मराठा या संस्थेच्या वतीनं प्रकाशित होऊ लागलं. हे दिलेली 2 विधान आहेत. आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे. याचं अचूक उत्तर आहे तर फक्त 2 हे बरोबर आहे.
म्हणजे भारत सेवक समाज या संस्थेच्या वतीनं विजयी मराठा हे प्रकाशित होऊ लागलं होतं. मग विजयी मराठा दिनकरराव जवळकर यांनी कोणती संस्था स्थापन केली होती का? शाहू सेवा सोसायटी. तर शाहू सेवा सोसायटी ही संस्था दिनकरराव जवळकरांनी स्थापन केलेली नसून ती श्रीपतराव शिंदे यांनी केलेली आहे. तर श्रीपतराव शिंदे यांनी शाहू सेवा सोसायटी ही संस्था स्थापन केली होती 1931 मध्ये. तर ती संस्था नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची जी भारत सेवक समाज ही संस्था होती ना, त्या संस्थेच्या धर्तीवरच ही संस्था स्थापन झाली होती. आणि श्रीपतराव शिंदे यांचं जे विजयी मराठा पुस्तक होतं किंवा ते वृत्त साप्ताहिक होतं, पत्र होतं, तर ते विजयी मराठा पत्र शाहू सेवा सोसायटीच्या या संस्थेच्या वतीनं प्रकाशित होऊ लागलेलं होतं. त्यामुळे श्रीपतराव शिंदे म्हटलं की ते नक्की लक्षात ठेवा, विजयी मराठा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहिले विधान आहे, हंटर हे साप्ताहिक प्रथम हरिभाऊ चव्हाण व रामभाऊ जाधव यांनी सुरू केलं. दुसरं विधान आहे, पुढे 1-2 अंकानंतर ते खंडेराव बागल यांना चालावयास दिले आणि ते त्यांनी नावारूपायास आणले. तर या दोन विधानामधून अचूक विधान आपल्याला ओळखायचंय. तर आता हे प्रश्न घेण्याचं रिझनच ते आहे, दोन्ही बरोबर अचूक उत्तर आहे, दोन्ही बरोबर. लक्षात घ्या, हंटर जे साप्ताहिक जे आपण म्हणतो तर त्यांच्या पुढे नाव लागतं खंडेराव बागल. खंडेराव बागल यांनी त्याला प्रसिद्धीस आणलं असावा हंटर हे साप्ताहिकाला, नो डाऊट. परंतु हंटर हे साप्ताहिक सुरुवातीला स्थापन करण्यामध्ये 2 व्यक्तींचा पुढाकार होता. त्यातली पहिली व्यक्ती आहे हरिभाऊ चव्हाण. हंटर साप्ताहिक सुरू करण्यामध्ये पुढाकार घेतलेल्या व्यक्तीपैकी पहिली व्यक्ती हरिभाऊ चव्हाण, दुसरी व्यक्ती रामभाऊ जाधव. या 2 व्यक्तीनं हंटर हे साप्ताहिक सुरू केलं होतं. 1-2 अंकानंतर त्यांनी खंडेराव बागल यांना चालवायला दिलं. परंतु खंडेराव बागल यांना चालवायला दिल्यानंतर त्यांनी खंडेराव बागल यांनीच त्याला खरं नावारूपाला आणलेलं आहे. त्यामुळे हे विधान आपलं तुमचं बरोबर आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, चिपळूणकर व टिळक यांच्यावरील टीकेमुळे देशाचे दुश्मन ही पुस्तिका दिनकरराव जवळकर यांचं नाव गाजलं. दुसरं विधान आहे, फेब्रुवारी 1928 मध्ये त्यांनी कैवारी हे पत्र भास्करराव जाधव व जयदेव बंधू यांच्या प्रेरणेनं सुरू केलं. ही 2 लिहिलेली विधान आहेत. तर आपल्याला या 2 विधानामधून काय करायचं आहे, अचूक विधान ओळखायचं आहे. याचं उत्तर सुद्धा दोन्ही बरोबरच आहे. तर देशाचे दुश्मन ही पुस्तिका म्हटलं तर दिनकरराव जवळकर हे आपल्याला माहित आहे आणि त्यांनी चिपळूणकर आणि टिळक यांच्यावर टीका केली होती. आणि दुसरं म्हणजे कैवारी हे पत्र. कैवारी हे पत्र कुणी सुरू केलेलं आहे, तर दिनकरराव जवळकरांनी सुरू केलेलं आहे. कैवारी हे जे पत्र आहे तर दिनकरराव जवळकरांनी सुरू केलेलं आहे. त्याला जे सहाय्य लाभलं होतं तर ते भास्करराव जाधव आणि जयदेव बंधू यांचं त्याला सहाय्य लाभलेलं होतं. त्यामुळे हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. दिनकरराव जवळकर म्हटल्यानंतर कैवारी आणि देशाच्या दुश्मनी पुस्तिका पण जरूर लक्षात घ्या. दुसरी गोष्ट महत्वाची त्यात सांगायची राहिली ती म्हणजे दिनकरराव जवळकर अगोदर ब्राह्मणेतर चळवळीतले एक महत्वाचे नेते होते. परंतु जेव्हा ते परदेशात जाऊन आले ना तर त्या ब्राह्मणेतर चळवळीपासून ते थोडेसे दूर गेले आणि ते डावे विचारसरणीकडे झुकले. कारण बाहेरच्या प्रदेशात जाऊन तिथं त्यांनी जे परिस्थिती पाहिली त्याच्यावरून त्यांच्यामध्ये झालेलं ते परिवर्तन होतं. पुढचा प्रश्न आहे, शेतकरी व कामगार यांची बाजू मांडण्यासाठी 9 मे 1931 रोजी वालचंद कोठारी यांनी तेज हे साप्ताहिक काढलं. दुसरं विधान आहे, कोठारेंनी सत्यशोधक मतांचा प्रचार करण्यासाठी 19 जुलै 1917 रोजी जागरूक हे साप्ताहिक सुरू केलं. आता ह्याच्या अगोदर प्रश्न झाला होता त्यामुळे तुम्हाला ते नक्की समजेल. अचूक विधान ओळखायचं आहे. याचं उत्तर आहे फक्त 2 हे बरोबर आहे. तर 19 जुलै 1917 रोजी जागरूक हे साप्ताहिक कोठारेंनी सुरू केलं सत्यशोधक मतांचा प्रचार करण्यासाठी. ऑलरेडी अगोदर जो प्रश्न झाला होता त्याच्यामध्ये मी ते कव्हर केलेलं आहे. मग पहिलं विधान का चुकीचं आहे, तर पहिलं विधान चुकीचं असण्यामध्ये रिझन सांगतो. तर 9 मे 1931 रोजी ते साप्ताहिक सुरू केलं. आपण प्रश्न विचारला दिला होता वालचंद कोठारी यांनी सुरू केलं, तर तेज हे वालचंद कोठारी यांनी सुरू केलेलं नव्हतं. तर पहिल्यांदा लक्षात घ्या, 1928 मध्ये कैवारी हे पत्र भास्करराव जाधव आणि जयदेव बंधू हे आपण ऑलरेडी पाहिलं होतं. परदेशात जाऊन आल्यानंतर जवळकरांनी सुरू केलेलं ते जे साप्ताहिक आहे 9 मे 1931. म्हणजे जवळकरांबाबत ह्या 2-3 गोष्टी जरूर लक्षात ठेवा. कैवारी, तेज, देशाचे दुश्मन ही पुस्तिका. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, पहिलं 2 विधान आहेत, अचूक विधान ओळखायचंय. पहिलं विधान आहे 24 मे 1891 रोजी सत्यशोधक समाजाचे सत्यधर्म समाज असे नामांतर करण्यात आले. दुसरं विधान आहे, सयाजीराव गायकवाड, शिवाजीराव होळकर, विश्रम रामजी घोले यांच्या मदतीनं या सत्यधर्म समाजानं सत्यप्रकाश नावाचं पत्र काढलं.
तर ही दोन्ही विधानं नवीन आहेत, तुम्हाला माहित असतील तर वेल अँड गुड. तर याच्यातलं आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे. हा प्रश्न घेण्याचं रिझन सांगतो, कारण ही दोन्ही विधानं नवीन असल्यामुळे माहीत असावं म्हणून हा प्रश्न घेतलाय, कारण याचं अचूक उत्तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर हे लक्षात घ्या की जो सत्यशोधक समाज होता त्याचं नामांतरण सत्यधर्म समाज असं झालं होतं. कधी झालं होतं? 24 मे 1891ला. त्यामुळे पहिलं विधान तुम्हाला जरूर लक्षात ठेवायचंय. दुसरं महत्वाचं म्हणजे जो सत्यशोधक समाजाचं सत्यधर्म झालं, तर या सत्यधर्म समाजानं एक पत्र काढलं होतं, त्याचं नाव होतं सत्यप्रकाश. काय नाव होतं? सत्यप्रकाश. आणि हे जे सत्यप्रकाश पत्र काढण्यामध्ये कोणाचा महत्वाचा वाटा होता? तर सयाजीराव गायकवाड, शिवाजीराव होळकर आणि विश्राम रामजी घोले यांचं सुद्धा त्याच्यामध्ये सहकार्य होतं. त्यामुळे हा सुद्धा पॉईंट जाता जाता तुम्ही जरूर लक्षात घ्या. तर या लेसन मध्ये आपण एवढेच पॉईंट एवढेच प्रश्न कव्हर करतोय. आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जर लाईक आणि कमेंट जास्त वाढले किंवा व्ह्यू वाढले तर आपण जास्तीत जास्त HTMCQ ची सिरीज सुरू अजून पुढे वाढवण्याचा प्रयत्न नक्की करू. आणि जर लेसन तुम्हाला आवडले तर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.